1884 पासून आम्ही ओबीसी आरक्षणात येत. केंद्राशी आमचा काय संबंध? खरे ओबीसीच आम्ही येत. धक्का लावता कोणाला? धक्का आम्हाला लागलाय. तुम्ही आम्हाला धक्का लावलाय, आम्ही तुम्हाला नाही. हाताने लिहिलंय कुणबी असं कोण म्हणतं? तर तोय छगन भुजबळ. तो म्हणतो जो की घुसखोरी करून घुसलाय स्वतःच. कुणबी शब्दाची काय लाज आहे? आणि लाज वाटते तो वावर इकून टाका चांदर राहायला जाणतो. मला लाज वाटते कुणबी शब्दाची. बन्ना खाली बसलोय मी, शेतकऱ्याचा पोरग, खोटं बोलत नाही आम्ही. त्यांनी जर सरकारनं 4 बी एका पत्रावर वितरित केले तरी 2.2 कोटी मराठ्याचं आरक्षणात घालून घातल्याचं समाधान आहे मला. जरांगे पाटलांची पहिली जी मागणी होती ती मराठवाड्यापुरती होती, 5 जिल्ह्यापुरती. का बरं आपण व्यापक वागू नये? आणि जाहीर हात जोडून सांगतो बोल व्हिडिओच्या माध्यमातून फडणवीस साहेबाला, साहेब मी तुमचा विरोधक नाही, आम्ही तुम्हाला विरोधक मानलेला नाही, शत्रू मानलेला नाही, कधी मानणार बी नाही. तुम्ही सत्तेवर येत म्हणून आम्हाला तुम्हाला बोलावं लागतं. तुम्ही एक शब्द वापरा, तुमचा राजकीय एन्काउंटर होईल फडणवीसांना. म्हणजे याचा अर्थ काय? जर तुम्ही नाही केली आता संधी देऊन, माझ्या पुढं पर्याय नाही. माया नावाने बॉम्बलायचं नाही, ओरडायचं नाही. किती पाडे मग मी इतके पाडील. असा राजकीय एन्काउंटर होईल मग की तुम्हाला कधीच तलप होणार नाही राजकारणात. फडणवीस साहेब बोल व्हिडिओच्या माध्यमातून ऐकत असतील ना, तर त्यांना सरळ सांगतो, तुमचे जे गणित मांडण्याचं काम चालू आहे सध्या अमित शहा साहेबाचं तुमच्या दोघांचं, हे गणित मी हिचकिनार, 100% हिचकिनार. सगळं गाव खेड्यात ओबीसीचं मराठ्याशिवाय धकत नाही आणि मराठ्यांचं ओबीसी शिवाय धकत नाही. आमचं एकमेकाशिवाय धकतच नाही. काय सुख दुःख लागलं ना आम्हाला लागतं. आम्हाला 500-600 रुपये दवाखान्यात जायला लागलं तर आम्हाला एकमेकाला मागायला लागतं. मराठा ओबीसी मागत नाही, तर ओबीसी मराठ्याला मागत. आता तर एक नवीन आरोप झाला आहे, शरद पवार अधिक एकनाथ शिंदे बरोबर मनोज जरांगे. श्रीमंत मराठ्याला काही देणं घेणं नाही आमचं, आणि ओबीसीला त्यांच्या श्रीमंताला काही देणं घेणं नाही. ते आमचे माजुरीचे आणि ते बी माजुरीचे, त्यांचं भागलेलं आहे. आमचे गरिबाचं मरण. मी आत्तापर्यंत एकाही ओबीसीला 18 पगड जातीच्या माणसाला दुखवलं नाही. गरीबाला आला की काम करून देतो. तो माझ्याकडे अर्ज आला की मी निकाली काढला. मुस्लिम आणि धनगर आरक्षणासाठी लढणार शब्द दिलेला मी मागे सरकारनं. आणि या राज्यात दांडके उचलणारे तिघच आहे. मराठी, मुसलमान आणि दलित. दांडके उचलणारे कमी झाले की संपलं यांचं, कोणी भांडण खेळायला. सगळ्यात जास्त ओबीसीचं वाटोळं आणि मराठ्यांचं वाटोळं केलं असतं तर छगन भुजबळ. छगन भुजबळने गोरगरीब ओबीसीला आरक्षण खाऊ दिलं नाही. आणि धनगर आरक्षणाला विरोध करत असेल तर सगळ्यात धनगर आरक्षणाचा मारेकरी फक्त छगन भुजबळ. ते म्हणते शरद पवारांना बोलत नाही, उद्धव ठाकरेंना बोलत नाही, नाना पटोले साहेबांना किंवा काँग्रेसला बोलत. ते बोलतच नाहीत का बळच बोलू? ते बोल म्हणा सोडितच नाही. जर फडणवीस साहेबांनी मराठ्याच्या मागण्या मान्य न करता जर आचारसंहिता लावली तर मराठी उभा नांगर आणणार ह्या बारी. इतके पाळणार ह्या बाडी ना, 113 त्यांचे आत्ताच गेले. नमस्कार, बोल भिडू गप्पांमध्ये आपलं स्वागत. आजच्या या गप्पांमध्ये खास पाहुणे आहेत. महाराष्ट्रामधल्या घराघरात ज्यांचं नाव पोचलेलं आहे, गेले वर्षभर ते चर्चेमध्ये आहेत. ओळखलं असेल तुम्ही, मनोज जरांगे पाटील. अंतरवाली सराटी इथं खास बोलबिडूची टीम आलेली आहे. साधारणतः 1 वर्षापूर्वी पण बोलबिडूची टीम या ठिकाणी आली होती आणि मनोज जरांगे पाटील यांचं जे आंदोलन आहे त्याचं कव्हरेज आम्ही केलं होतं. वर्ष पूर्ण होतं आहे. महाजंगी सभा इथंच याच मैदानामध्ये शेकडो एकरवरती झाली होती. आणि आता दसरा मेळावा घेत आहेत जरांगे पाटील आणि 12 तारखेला नारायणगड इथं ते भूमिका स्पष्ट करणार आहेत. आपल्यासोबत आहेत मनोज जरांगे. स्वागत तुमचं बोलबिडूमध्ये. माझा पहिला प्रश्न तोच आहे की या परिसरामध्ये एक विक्रमी सभा 1 वर्षापूर्वी तुम्ही आयोजित केली आणि गेले वर्षभर तुम्ही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती जे आंदोलनं करताय, उपोषणं करताय, त्यामुळं चर्चेमध्ये आहात. अजूनही लोकांचा प्रतिसाद जो आहे तो तुम्हाला मिळतो आहे. अशातच आता नवीन उत्सुकता तुम्ही निर्माण केलेली आहे की दसरा मेळाव्याला देखील तुम्ही एक सभा घेत आहात आणि ती सभा कशासाठी असेल, तुम्ही काय बोलणार याची उत्सुकता सगळ्यांमध्ये आहे. तर हा दसरा मेळावा कशासाठी? कारण यापूर्वी तुम्ही असं कधी मेळावा घेतलेला नव्हता. त्यामुळं पहिला प्रश्न तोच आहे स्वाभाविक लोकांच्या मनामध्ये की मनोज जरांगे पाटील दसरा मेळावा का घेत आहेत? नाही, असं कारण असण्याचं काही कारण नाही आहे. परंतु शेवटी 3.5 मुहूर्तापैकी ते एक मुहूर्त आहे. आणि हिंदू धर्मामध्ये शक्यतो परंपरा पाळली जाते आणि मी त्याच संस्कृतीत वाढलो आहे, त्या विचारात मी वाढलो आहे. त्यामुळं सगळ्यांचं खूप वर्षापासून मत होतं की एक दसरा मेळावा परंपरेनुसार सामाजिक असला पाहिजे. राजकीय खूप आहेत, स्वार्थासाठी खूप उभारल्या जातात, सभा उभारल्या जातात, मेळावे उभारले जाते, दसरा मैदानात दसरे मेळावे पण होत आहेत. परंतु एक असला पाहिजे. पण हो न करता शेवटी ठरलंच की या राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या मराठ्यांची एक इच्छा होती की एक दसरा मेळावा सामाजिक असला पाहिजे. सगळ्यांची इच्छा होती, ही माझी एकट्याची इच्छा नव्हती.
ही सगळ्यांची इच्छा होती. ठीक आहे बोललो. शेवटी धर्माच्या परंपरेचा विषय आहे. बरोबर. सगळ्या जाती धर्माचा विषय. तिथं जात आणि राजकारण काढलं जाणार नाही बरं. त्या गडावरती. ओके. त्या पारंपरिक दसरा मेळावरती जात आणि जातीचा रंग किंवा राजकारणाचा रंग तिथं दिला जाणार नाही. परंपरेचा दसरा मेळा होणार आहे आणि इच्छा व्यक्त करणं त्यात जात आणायचा काही संबंध नाही असं माझं मत. त्याच्यात एखाद्या व्यक्तीनं इच्छा व्यक्त केली किंवा संकल्प केला की एक दसरा मेळावा असला पाहिजे, ती मराठा समाजाची इच्छा होती. म्हणून त्या जातीचा रंग द्यायची गरज नाही. 18 पगड जातीचे लोक तिथे येणार आहेत. जसं तुम्ही म्हणाला की जातीवरती याच्यावरती मेळावे होत असतात. हो. आणि मग शिवसेनेचा दसरा मेळावा प्रसिद्ध आहे. आता 2 झाल्या शिवसेना. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा शिवाजी पार्कला होतो आहे, एकनाथ शिंदेंचा BKCला होतो आहे, पंकजा मुंडे त्या पण घेणार आहेत भगवानगडावरती, गोपीनाथ मुंडे घ्यायचे. मला आठवते गोपीनाथ मुंडे असं म्हणायचे की मला इथून मंत्रालय खुणावतं आहे किंवा हे दिसतं आहे वगैरे. तुम्हाला काय दिसतं आहे नेमकं? तुम्ही एक मेळावा इथनं बघितला होता. इथं तर सगळीकडे गर्दी महापूर दिसतं. मला आठवते की 1 वर्षापूर्वी इथं जेव्हा तुम्ही सभा घेतली होती तेव्हा सगळीकडे नुसती माणसंच दिसत होती. हा सुद्धा मेळावा असाच विक्रमी असणार आहे, जंगी असणार आहे. पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सगळे लोक येणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही काय भूमिका स्पष्ट करणार आहात? तुमचा सामाजिक संदेश तुम्ही म्हणताय काय देणार आहात तुम्ही? मला काय खुणावत नाही. मला ना इथून ना मंत्रालय दिसतंय ना दिल्ली दिसते ना मला काय खुणावत नाही. मला वेदना खुणावतात गोरगरिबांच्या. शेतकऱ्यांच्या वेदना मला बसू देत नाहीत. 18 पगड जातीच्या 12 बलुतेदारांच्या गोरगरीब ओबीसींच्या, गोरगरीब मराठ्यांच्या, गोरगरीब मुस्लिमांच्या, गोरगरीब दलितांच्या ह्या गोरगरीब लोक वाढत आहेत वेदनेत, जगतायत वेदनेत, मरतायत वेदनेत. तो आक्रोश दिसतो आहे मला मंत्रालय दिसत नाही. मला त्या मेळाव्यातून कुठं दिल्ली दिसत नाही आणि मला ती बघायची पण नाही. मला त्या मेळाव्यातून गोरगरिबाचा न्याय बघायचा आहे, वेदना बघायची आणि त्याच्यावरती आपल्याला कसं काम करता येईल, गोरगरिबाचा आधार कसं बनता येईल, बरोबर, हे मला बघायचं आहे. मला जर तिथून कोणासारखं मंत्रालय दिसलं, कोणासारखं दिल्ली दिसली तर माझ्यासारखा स्वार्थी दुसरा असू शकत नाही. ओके. मला सुस्वार्थ नाही साधायचा. म्हणजे आता गोपीनाथ मुंडे घेत होते, आता पंकजा मुंडे घेत आहेत, ओबीसींचा मेळावा असतो, मग त्याला एक काउंटर म्हणून मराठ्यांचा मेळावा असं काही नाही आहे? नाही. मी आत्ताच सांगितलं ना, मला काही खुणावत नाही. मी स्पर्धा करत नाही. मी स्पर्धेत जगत नाही. कोणी काय ते केलं म्हणून मी करावं या स्पर्धेत मी जगत नाही. आणि मी जर अशी स्पर्धा करायला लागलो तर माझा गोरगरीब समाज त्यात भरडला जाणार. माझ्या स्पर्धेच्या स्वार्थाच्या नादात माझा गोरगरीब शेतकरी असेल, 18 पगड जातीचे गोरगरीब असतील, ओबीसी असतील, सर्वसामान्य हे भरडतील. ओके. मी जर स्वस्वार्थाचा संकल्प केला बरोबर, तर भरडतील. म्हणजे फक्त मराठ्यांचं नाही, ओबीसी सगळ्यांना सगळ्या जाती धर्माचा आहे. सगळ्या जाती परंपरेचा म्हणलं तिथं विषय संपला. परंपरा ही जी परंपरेनं आली, ज्या हिंदू संस्कृतीनुसार ते 3.5 मुहूर्त आहेत त्यापैकी एक महत्त्वाचा मुहूर्त आहे आणि त्या मुहूर्तावरती अन्यायाच्या विरुद्ध एक उठाव झाला होता त्या काळी आणि म्हणून त्याला विजयादशमी म्हणलं जातं. विजय उत्सव साजरा केला जातो. अन्यायाकडून आपल्यावर त्रास होतो, आपल्यावर अन्याय होतो, आपल्याला दुःख आहे. दुःखाकडून तुम्हाला सुखाकडं जाता येतं. ते एक संकल्प केला जातो, समृद्धीकडे जाता येतं. म्हणून कुठंतरी आपण एकत्र आलो पाहिजे, संवाद केला पाहिजे एकमेकाशी, एकमेकाला आशीर्वाद दिला पाहिजे, शुभेच्छा दिल्या पाहिजेत, घेतल्या पाहिजेत. म्हणून ती एकजूट, ती आपली संस्कृती आहे. एकजूट करून आपण आपल्या न्यायासाठी एक संघर्ष करू. याच्यासाठी मला तसं काही खुणावत नाही. कुणाला उत्तर म्हणून अजिबात नाही. कुठल्या एका विशिष्ट खूप व्यासपीठ आहेत, जाती धर्म, बरोबर, खूप व्यासपीठ आहेत दुसरे. बरोबर, त्यांनाही येत, आम्हालाही येत. स्पर्धा नाही असण्याचं कारण पण नाही. मात्र गोरगरिबाच्या अन्यायाच्या वाचा फोडण्यासाठी मात्र तो कार्यक्रम असणार आहे. निश्चितपणे तो मेळावा आहे. तो मेळावा सगळे उत्सुकतेने वाट बघतायत. पण जरांगे पाटील, हे जरी खरं असलं की तुम्ही सामाजिक मेळावा घेताय किंवा तुम्ही फार महत्त्वाचा उल्लेख केला की जो गोरगरीब आहे तो प्रत्येक जाती धर्मामध्ये आहे, तो पिचलेला आहे. मग तो शेतकरी असेल, तो विद्यार्थी असेल, तो बेरोजगार असेल, त्याच्यासाठी म्हणून त्याच्या वेदना ज्या आहेत त्या वेदनेला हुंकार द्यायचा तुम्ही प्रयत्न करताय. आणि कुठंतरी तुम्हाला असं वाटतं की आरक्षण, जो तुम्ही मराठा आरक्षणाचा मुद्दा घेतलेला आहे, ते त्याच्यावरचं एक काहीतरी उत्तर आहे असं तुम्हाला वाटतं की आरक्षण मिळाल्यानंतर त्याच्या वेदना कमी होतील, जे सगळे प्रश्न सुटणार नाहीत, बरोबर आहे वगैरे. मला तेच विचारायचं आहे नेमकं की उत्तर राजकीय आहे, प्रश्न जो आहे तो सामाजिक आहे. कारण आरक्षण हे कोण देणार शेवटी? तर ते सरकार देणार, म्हणजे ते सत्ताधारी देणार, महाराष्ट्रात बसलेले देणार किंवा दिल्लीत बसलेले देणार. म्हणून मला म्हणायचं की तुमचं टार्गेट काय, लक्ष्य काय आहे? हे आरक्षण, मला तेच विचार की आंदोलन तुम्ही जे करताय, सगळ्यांचं असं म्हणणं आहे की हे आरक्षण महाराष्ट्र सरकार नाही देऊ शकत, दिल्ली देऊ शकतं.
संसदेमध्ये कायदा करायला पाहिजे जर मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्यायचं असेल तर. कारण ओबीसीतून आरक्षण द्यायची शक्यता फार कमी दिसते, कोणीच तयार नाही आहे. तुम्हाला असं नाही वाटत की हे दिल्ली सरकारच्या हातामध्ये आहे? तुम्ही म्हणलेली एक गोष्ट खरी आहे की आरक्षण देणारं ही सत्ता केंद्र आहे, त्याशिवाय ते मिळू शकत नाही. परंतु आपल्यात कुठंतरी ठासून प्रामाणिकपणा आधी भरलेला असायला पाहिजे. म्हणून आपण आपला प्रामाणिक समाजासमोर सिद्ध केलेला आहे की आम्ही सामाजिक आंदोलनं उभा केली, राजकीय आंदोलनं उभा नाही केली. त्याच्यातून आम्ही एक तुम्हाला हाक दिली की मायबाप तुम्ही आहेत, आज राजगादीवर तुम्ही बसलेला आहेत, आजचे राजा तुम्ही आहेत, तुम्ही आम्हाला द्या, आम्हाला त्याच्याकडे जायचं नाही त्या राजकारणाच्या वाटेवरती. आता 13 महिने झाला हा संघर्ष सलग सुरू आहे. आता तुम्ही देणारच नसाल तर गोरगरिबाला देणारं बनावं लागणार आहे, सत्तेकडे जावं लागणार आहे, त्याला नाविलाज आहे. पण आमची इच्छा नाही म्हणजे देता का जाता असं तुम्ही म्हणता शेवटी. पण तो विषय नंतर असणार आहे, नंतर तो गडाच्या मेळाव्याचा नसणार आहे. नसणार, बरोबर, गडाच्या वेळेस हा, नसणार आहे. पण तिथं नसणार. तुमचं असं म्हणणं आहे की जे सत्ताधारी आहेत त्यांनी द्या, नाही तर मग तुम्ही सत्ता सोडा. पर्यायचं नाही ना, काय करणार गोरगरीब, काय करणार, काय किती आक्रोश बघायचा तुम्हाला शेतकऱ्याचा, किती आत्महत्या बघायच्यात आणखी. सत्ताधारी म्हणून तुम्ही किती बघणार आहेत, किती बलिदानं बघणार आहेत तुम्ही मराठा आरक्षणासाठीची. का मुस्लिमाला अडवलं जातं, का दिलं जात नाही, तुम्ही माणुसकी धर्म का जागवत नाही त्यांच्यातला, का गोरगरीब दलितांच्या सगळ्या योजना का लाटल्या जातात दुसरीकडे, त्यांचा निधी का वळवला जातो, आदिवासीचा निधी दुसरीकडे का वळवला जातो, काय कारण, काही कारणच नाहीत ना. हां, तुम्ही गोरगरीब ओबीसींना का आरक्षण खाऊ देत नाही, 18 पगड जातीच्या लोकांना का आरक्षण नाही, मुस्लिमात तुम्ही माणुसकी का बघत नाहीत, महादेव कोळींनी काय केलं तुमचं, का देत नाहीत आरक्षण तुम्ही त्यांना, काय कारण नाही देण्याचं. राजपूत समाजाला आरक्षण न देण्याचं काय कारण, अर्ध्या राजपूतांना आरक्षण दिलं तुम्ही, अर्ध्या ठाकूर समाजाला आदिवासीतलं आरक्षण नाही, का देत नाहीत तुम्ही. बंजारा समाजाचा तुम्ही वेगळा प्रवर्ग का करत नाहीत, कोणती राजगादी चालवताय तुम्ही. म्हणजे हे जी कारणं दिली जात आहेत की आम्ही आरक्षण देऊ शकत नाही, आरक्षणाची मर्यादा आहे, आरक्षण टिकणार नाही, त्याला कोर्टात चॅलेंज केलं जाईल, किंवा आयोगाचा अहवाल तसा लागेल, किंवा मराठा समाजाचं जे सामाजिक मागासलेपण आहे ते सिद्ध होत नाही म्हणून आरक्षण मिळत नाही, किंवा धनगरांच्या बाबतीमध्ये त्यांची जीवनशैली आदिवासीसारखी नाही आहे, हे अशी वेगवेगळी कारणं दिली जातात. तुम्हाला असं वाटतं की ही सगळी कारणं अयोग्य आहेत, आरक्षण दिलं जाऊ शकतं? इतकं सोपी गोष्ट आहे जरांगे पाटील की म्हणजे आरक्षण जे आत्ता सत्तेमध्ये आहेत ते देऊ शकतात? हो, कसं देऊ शकतात? तुम्हाला जर कायदा मान्य असेल तर देऊ शकता. तुम्हाला जर कायदा मान्य आहे, संविधान, हे दोन्ही गोष्टी जर मान्य आहेत, आणि तुम्ही ज्या संविधानाच्या पदावर बसलात, कायद्याच्या पदावर बसलात, ते जर तुम्हाला मान्य असेल तर तुम्ही देऊ शकता. त्याचं कारण असं आहे की ज्याला त्याला समिती आयोग नेमले आणि तो कमिशन सांगू शकतो ही जमात मागाससिद्ध आहे की नाही. मग ते कुठली पण असू द्या, ओबीसीतली असू द्या, SC STतली असू द्या, किंवा नवीन एखादी जमात समुदाय एखादा आरक्षणात तुम्हाला ओबीसीत घालायचा आहे, त्याच्यासाठी कायद्याने एक प्रक्रिया दिली, तुम्ही आयोग गठीत करू शकता, तो कमिशन रिपोर्ट देऊ शकतो. तुम्ही मागाससिद्ध असाल तर आरक्षणात जाल. आणि जो खुर्चीवर बसला आहे त्याने जर आयोग गठीत केला, बरोबर, आणि त्या आयोगानं जर तुम्ही मागाससिद्ध आहेत असा अहवाल दिला, बरोबर, तर तुम्ही ओबीसी आरक्षणात त्याला घालू शकता. मग मराठ्यांना गायकवाड आयोगानं आणि आता शुक्र समिती आणि शिंदे समितीनं मागाससिद्ध केलं, कायद्याने मागाससिद्ध केलं. आयोग हा कायद्याचा आहे, मराठ्यांनी निर्माण केलेला नाही. आणि मग तुम्हाला जर खरोखर कायदा मान्य आहे, तुम्ही जर कायद्याच्या खुर्चीवर बसलात, तर तुम्ही अहवाल का स्वीकारत नाहीत. का मराठ्यांना तुम्ही मागाससिद्ध असूनही 50%च्या आत 27% ओबीसी आरक्षणात आरक्षण का देत नाही. पण जो अहवाल केलेला आहे शुक्र समितीने वगैरे, तो फ्रॉड अशी टीका होती, तो व्यवस्थित नाही आहे, तो जो डेटा आहे तो चुकीचा आहे असं म्हटलं ते. ह्याच्या आधी पण जे अहवाल आहे ते फेटाळले गेले, कुठल्याही टप्प्यावरती सामाजिक मागासले पण जे ते सिद्ध झालं नाही. पृथ्वीराज चव्हाण असते, अनेक मुख्यमंत्र्यांनी दावे केले पण टिकलेले नाही आहेत. कोणाचे आता शुक्र समितीचा शिंदे समितीचा अहवाल आहे मराठा समाज मागाससिद्ध आहे म्हणून, मग अडचण काय आता. ओके, तुमचं म्हणणं आहे की हा अहवाल फ्रॉड नाही, हा अहवाल चूक आहे. 4-2 जणांनी म्हणणं म्हणजे तो काय कायद्यापेक्षा मोठा नाही किंवा आयोगापेक्षा मोठा नाही. कोणीतरी उठसूट उठायचं आणि काहीतरी बोलायचं म्हणून एखाद्या समाजाला तुम्ही विटीस धरायचं हे योग्य नाही. सरकार म्हणून मराठा समाज मागाससिद्ध झाला आहे, त्याला आरक्षण ओबीसी आरक्षणात देणं आवश्यक. कोणीतरी काय बरळलं म्हणून थोडं असतं, मी काय बोललो म्हणून थोडंच कायदा चालतो. आत्ता जो दावा केला आम्ही आरक्षण दिले 10% दिलेलं आहे ते टिकेल वगैरे, ते अपुरं आरक्षण आहे, काय म्हणायचं? मी मोगाशी तो विषय केंद्राच्या आरक्षणाचा आणि केंद्रातल्या सत्तेचा विषय काढलाच होता. ते टिकल नाही टिकल ह्या भानगडीत आम्हाला पडायचंच नाही.
पडायचंच नाही. मराठा समाज मागासिद्ध आहे. जे निकष पूर्ण करायला लागतात ओबीसी आरक्षणात जाण्यासाठी ते मराठ्यांनी निकष पूर्ण तुमचं म्हणणं आहे केले. की ओबीसीतूनच आरक्षण द्यायला पाहिजे. द्यायला पाहिजे. आणि तुम्ही जे मोगशी म्हणलात की केंद्रात हां, की मागणी करायला पाहिजे किंवा केंद्रात आरक्षणच नाही आहे आमचं. ओके. म्हणजे तुमचं आमचा प्रश्न 50% वर जर तुम्हाला आरक्षण घ्यायचं असलं वेगळं तर केंद्राकडे जातं. तुमचं जे भांडण आहे ते राज्याशीच आहे फक्त. राज्याशी म्हणजे आम्ही पूर्वीपासूनच 1884 पासून आम्ही ओबीसी आरक्षणात आहेत. हं, हं, हं. केंद्राशी आमचा काय संबंध? पण जे विरोधक आहेत त्यांना मराठे कुणबी आहेत हे सुद्धा मान्य नाही आहे आणि मराठ्यांचं ओबीसीकरण मान्य नाही आहे त्यांना. म्हणजे शरद पवार सुद्धा भूमिका तुमच्या जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देतात, पण काय सूर असतो, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का देणार नाही. ह्या फडणवीस महाविकास मला फक्त म्हणायचं आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू न देता आरक्षण दिलं पाहिजे, हे शक्य आहे का? अहो खरे ओबीसीच आम्ही आहेत. धक्का लावता कोणाला? धक्का आम्हाला लागलाय. 1884 तुम्हाला आरक्षण 1967 दिलंय. त्याच्यानंतर 94ला काही उपजाती पोटजाती म्हणून आरक्षणात घातल्यात ओबीसी आरक्षणात. बरोबर. आम्ही 1884 पासून आहेत. हं, शेकडो वर्षापूर्वीचे ओबीसी आम्ही आहेत. तुम्ही आम्हाला धक्का लावलाय, आम्ही तुम्हाला नाही. यांची इच्छाच नाही. यांना सगळ्याला माहिती आहे. महाविकास आघाडीला माहिती आहे, त्या महायुतीला माहिती आहे, त्यांची इच्छा नाही. सगळ्याला माहिती आहे हं, की मराठा हा ओबीसी कुणबी आहे, शेतकरी आहे. बरं. सगळ्यांना माहिती. पण यांची इच्छाशक्ती नाही आहे आम्हाला त्याच्यात जाऊ द्यायची. आमचे जितके मुर्दे पडतील तितके त्यांना बघायचे. हं, आम्ही जितके सुशिक्षित बेकार होतो तितकं बघायचं. आम्हाला शासनात आणि प्रशासनात त्यांना जाऊ द्यायचं नाही. त्यांचं म्हणणं ओबीसीकरता 1% तरतूद आहे. जरांगे पाटील कशासाठी त्याच्यावरती पण हे करतायत, कुठं आम्हाला तरी सगळं मिळाले, अजून जर तुम्ही आला तर जे ताटामध्ये घास आहे तो घास तुम्ही आमचा हिरावून घेताय, त्याच्यात तुम्ही स्वतंत्र ताट घेऊन जेवा, असा युक्तिवाद केला जातोय. हो तेच आम्ही म्हणतो, ओबीसी आम्ही आहेत. ताटात तुम्ही आमच्या आलात. आम्ही नाही म्हणलो नाही त्यावेळेस, हं, कारण आमच्याकडे भरपूर होत. हं, आज आमच्या विभागण्या झाल्या खूप. हो, आज आम्ही निकषात बसायला लागलो. आता हं, मागासिद्ध झालोय आम्ही. आमच्या ताटात होतात तुम्ही. आमचं म्हणणं आहे उलट, आमचं आम्हाला खाऊ द्या. आता तुमचं तुम्ही खा, ते आमचंही खातायत आणि त्यांचंही खातायत. सगळ्याच ते खातायत. आता 1884 म्हणल्यावर आधी आम्ही आहेत. बघा एक साधं शॉर्टमध्ये 2 मिनिटात सांगतो तुम्हाला. निजामांना त्यावेळेस काय माहीत नव्हतं, निजामाची सत्ता या प्रांतात होती. हं, त्याला काय माहीत नव्हतं त्यावेळेस की मराठ्यांना पुढं आरक्षण लागणार आहे. त्यांचा शेतसारा वसुलीचा कारभार असायचा. त्यानुसार व्यवसाय गणला जायचा. लोहार कोण, सुतार कोण, अमुक कोण, माळी कोण, मराठा कोण, कुणबी कोण, शेती कोण कसतो. मग सारा वसूल करायचा कसा? मग हा शेती कसतो, मग हा कुणबी आहे. मग त्यांनी कुणबीच्या नोंदी केल्यात मराठ्यांच्या मराठवाड्यातल्या. हो, जे आता सापडलं गॅजेट आहे त्याच्याकडे, गॅजेटियर आहे त्यांचं ते. बरोबर आहे. मग आता त्यावेळेस तर माहीत नव्हतं. मग त्या सॉरी त्यावेळेस शासक ते होते, हं, आता शासक हे आहेत. त्या शासकानं त्यावेळेस कुणबी मराठा लिहून ठेवलेलं आहे. हो, इथला मराठवाड्यातला मराठा हा कुणबी लिहून ठेवले. मग तो शासक होता. हं, मग आता तुम्ही शासक आहे, तुम्हाला कसं काय मान्य नाही ते? बरोबर त्यावेळेचा रेकॉर्ड सातारा संस्थांना त्याच वेळेस केलं. बॉम्बे गव्हर्नमेंट इंग्रज काळातलं केलं. बरोबर आहे. त्यांनी तेच लिहिलंय हं, की इकडच्या प्रांतातला असणारा काही मराठा कुणबी आहे. तुम्ही कसं काय घेत नाही? म्हणजे जसं विदर्भामध्ये पंजाबराव देशमुखांनी मिळवून दिलं 50 वर्षापूर्वी कुणबी, तुम्ही पण तेच म्हणताय. तसं माझं असं म्हणणं आहे, हे जे आम्हाला म्हणतायत तुम्ही आमच्या ताटात येऊ नका, तुम्ही ओबीसी नाही आहेत. आमच्यासारख्या नोंदी तुमच्या कोणाच्या आहेत? हं, बरोबर. जे देशात 27% आरक्षण दिलं गेलं, कोणाच्या नोंदी आहेत तुमच्या? ओबीसीचा निकष पूर्ण करणाऱ्या नोंदी फक्त देशात मराठ्यांच्या आहेत. बरोबर. तरी तुम्ही आम्हाला म्हणता आमच्या ताटात येऊन. आमचं ताट तुम्ही खाल्लं इतक्या दिवस, बरोबर. आता आमचं आम्हाला द्या म्हणतो, तुम्ही द्यायनात. तुमचंही ताट तुमचं ठेवलं तुम्ही आणि आमचंही ठेवलंय. बरोबर. तुम्ही तो एक रस्ता दाखवला, मग सरकारने अगदी हैदराबादला पण त्यांची माणसं पाठवली, शिंदे समिती नेमली, कुणबी प्रमाणपत्र पण मिळाली. आत्तापर्यंत जर एक लेखाजोखा घ्यायचा म्हटलं 13 महिन्यापासून किती नोंदी सापडलेल्या आहेत? तुम्ही समाधानी आहात का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा काही जणांचं म्हणणं आहे की त्या नोंदी ज्या आहेत त्या हाताने लिहिलेल्या आहेत, त्या पूर्वीच्या नाही आहेत, त्याच्यामध्ये पण हे केलं आहे. थोडक्यात तुम्ही जे काही 13 महिन्यामध्ये केलं आहे त्याचा एक तुम्ही आढावा सांगा. तुम्ही समाधानी आहात का? 13 महिन्यामध्ये तुम्ही जे काही रस्ता दाखवलेला आहे, कुणबी प्रमाणपत्र मिळालेले आहेत, लाखोच्या संख्येने ते कुणबी प्रमाणपत्र आढळलेले आहेत, अजूनही ते काम सुरू आहे. काय काय हाताने लिहिलंय कुणबी असं कोण म्हणतं? तर तो आहे छगन भुजबळ. तो म्हणतो जो की घुसखोरी करून घुसलाय स्वतःच, तोच निकषात बसत नसून ज्याची बागायती जमीन गावाच्या काठावर आहेत त्यांना मागास सिद्ध केलंय.
केलेलं तर नाहीच. ते ओबीसी आरक्षणात म्हणजे घुसखोरी करून आल्याला आम्हाला म्हणतोय, हाताने लिहिलं आहे. जो आरक्षण आमचं खातोय तोच म्हणतोय. ज्याने ओबीसीत मराठ्यात वादं लावले तोच छगन भुजबळ म्हणतोय. गेलं तुझी कोणची नोंद आहे भाऊ राज्यात? तुझं निकष कसं काय बसला? ओबीसी आरक्षणात जाण्याचा तू निकषात कसं काय बसला? शेती कसतो बागायती आहे म्हणून ना आम्ही शेती कसतो ना. मग तुझा निकष काय आहे? ते म्हणतात आरक्षणात मंडल जाण्याचं. आयोगाने आम्हाला आरक्षण दिलं, हं? मंडल आयोगाने आरक्षण दिलं आम्हाला, आमच्या हक्काचं पण आरक्षण आम्ही दिलं. म्हणलो नाही ना त्या टायमाला की देऊ नका. हम्म. आम्ही विरोध नाही ना केला. मंडलला निकष दिले ना, हम्म. मागास सिद्ध करा, जात ओबीसीची यादी तयार करा, ओबीसीची जनगणना करा. मंडळाने कोणचं काम केलं? हम्म. ओबीसीची जनगणना केली नाही. पूर्वीची 1931ची जनगणना मंडळानं उचलली. हम्म. भास्करराव जाधव साहेबांनी त्यावेळेस आंतरराष्ट्रीय परिषदेला गेले हम्म. शाहूराजांच्या संस्थानाच्या वतीनं. त्यावेळेस त्यांनी मला वाटतं 1952चा अंदाजा असू शकतो, मागं पुढं होईल सालात. बरोबर. त्यावेळेस त्यांनी ओबीसीची यादी तयार केली होती. बरं. ती ओबीसीची यादी यांनी उचलली मंडळनं. कुणालाही मागास सिद्ध केलं नाही. हीच यादी घेतली आणि व्ही पी सिंग सरकारसमोर ठेवली. झालं आरक्षण लागू. असलं चोट्ट खोटं बोगस आरक्षण आमच्या नोंदी असून तुम्ही आम्हाला देत नाही आहेत. तुम्ही ठाम आहात की होय. जे ओबीसी आरक्षण आता मिळालेलं आहे ते प्युअर बोगस आहे. बोगस आहे आणि ते जास्त पण आहे तुमचं म्हणणं? जास्तपणे बोगस आहे. ज्या जाती त्याच्यात निकष पूर्ण करत नाहीत अशा जाती पण घातल्या. त्याच्यानंतरही परत 94ला सुद्धा हम्म. ज्या जातीच त्याच्यात जात नाहीत. 23 मार्चला बहुतेक 1954ला जे आर काढला हम्म. आणि मराठ्यांचं असणारं 16% आरक्षण याचे 9 उपवर्ग केले आणि फुकट खाऱ्यात असलं सर वाटून टाकलं यांना. 30% झालं. ते 14% आरक्षण दिलं होतं ते 30% होऊन बसलं. हम्म. कशाच्या निकषावर गेलात तुम्ही? त्या पूर्वी घातलेल्या काय जाती काय 180 काहीतरी आहेत, मागं पुढं असतील काय 10-20 180 घातल्या होत्या. आता 450 450 जाती आहेत. कसं काय गेल्या? हम्म. ह्या कशा गेल्या? तर हे सगळ्या बोगसपणानं आत गेल्या. निकष पूर्ण नाही केले, मागास सिद्ध आहेत म्हणून नाही केले, फक्त त्यांच्या पोट जातीन उपजाती म्हणून हे आत घातले. मग मराठ्यांची पोट जात कुणबी होत नाही का? आमचा रोटीपिटी व्यवहार नाही आहे का हम्म. कुणब्याचा आणि मराठ्यांचा? बरं. आमचं काय म्हणूया त्याला आपण रोटीपिटी व्यवहार पण आहे. हम्म. आमचे व्यवसाय पण एकच आहेत. हम्म. आमचे पारंपरिक पद्धतीनं सगळे सणवार पण आहेत. हम्म. काय त्यांच्यात आणि आमच्यात काय साम्य नाही? जसं की तुमच्यात आणि त्यांच्यात तुम्ही ज्या नंतर 54ला जाती घातल्या बोगस सगळ्यामध्ये हम्म. आणि बोगस आरक्षण आमचं तुम्ही खाताय ते 16% बरोबर वरचं. आहे. हम्म. म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे निकष की पूर्ण ठामपणे केला तुम्ही? मराठे हे कुणबी आहेत, मराठे हे ओबीसी आहेत, त्यामुळं मराठ्यांना कुणबी म्हणून ओबीसी मधून आरक्षण मिळालंच पाहिजे आणि ते मिळू शकतं. हे बघा दादा, कुणबी म्हणजे काय लय मोठा विषय नाही. हम्म. पूर्वी काय असायचं, आजोबा पंजोबा आपल्या अडाणी लोक हम्म. शेतीला कुणबी म्हणायचे. बरोबर. कुठं जर जमायला गेले तर म्हणायचे बाबा मुलीकडचे मुलगा काय करतो, हम्म. तर मुलाकडचे सांगायचे बाबा आमचा मुलगा एकटा 15 एकर कुणबी करतो. हम्म. बरोबर. कुणबी म्हणजे अडाणी शब्द होता. बरोबर. आता आपण शिकलो त्याच अडाणी आजोबा पंजोबाने आपल्याला शिकवलंय कष्ट करून. आणि आता आपण शिकलो तर आपण काय म्हणायला लागलो, शेती सुधारित शब्द आला कुणबीला, शेती. जसं की आपला आजा पहिल्यांदा चपलेला पायतान म्हणायचं, आता सुधारित शब्द त्याला चप्पल आला. बरोबर. पहिल्यांदा वाडा म्हणायचे घराला अडाणी माणसं, आता त्याला हाऊस म्हणतात. मग काय घरात राहायचं बंद करायचं? कुणबी हा शेतकरी पहिल्यांदा समानार्थी शब्द आहे हा. हॉटेल म्हणायचे, बरोबर. सुधारित शब्द आला आता त्याला रेस्टॉरंट म्हणतात. मग काय चहा प्यायचं बंद करायचं का आता? म्हणजे सुधारित शब्द आला. तसा कुणबी शब्द ही शेतीला पूर्वी अडाणी माणसाचा होता बरोबर. आमच्या आजोबा, त्याला सुधारित शब्द शेती आला. हम्म. मग आम्ही शेतकरी आहेत, आम्हाला काय लाज असावं कुणबी शब्दाची? दोन्ही आम्हीच आहेत, शेतकरी आम्हीच आहेत आणि क्षत्रिय मराठी पण आम्हीच आहेत. लढतो पण आम्ही आणि जमीन कसतो पण आम्ही. बरोबर. म्हणजे राजपूत क्षत्रिय लढणारा आणि कुणबी जो आहे तो कसणारा शेतकरी. दोन्ही आम्ही एकच मराठी आहेत. बरोबर. शेती पण कसतो आम्ही, त्याला कुणबीच नाव होतं शेवटी. बरोबर आहे. आणि आज शेतकरी काय, शेतकरी शब्दाची लाज आहे, कुणबी शब्दाची काय लाज आहे? आणि लाज वाटते तो वावर इकून टाका चंद्रावर राहायला जाणतो, मला लाज वाटते कुणबी शब्दाची. आम्ही या राज्यातले सगळे मराठी हे शेतकरी आहेत, सगळे आम्ही कुणबी, बरोबर. सगळे शेतकरी. त्यामुळं आम्ही ओबीसी आरक्षणात सगळ्यात अगोदर आम्ही आहेत. फक्त आम्ही एक चूक केली, आमचं मोठं मन होतं, आम्ही कोणालाही आमचं ताट खाऊ दिलं त्यावेळी. आणि आता तेच लोक आमच्यावर उलटलेत. ते म्हणतात आमच्याच ताटात तुम्ही येऊ नका, आमची भाकर खाऊ नका. तुम्ही आमच्याच ताटातली खाताय. फक्त आम्ही नको म्हणत होतो, आम्हाला गरज नव्हती, आता आम्हाला गरज आहे. आमचे लेकरं उपाशी मरायलेत, आमच्या भाकरी आम्हाला द्या. म्हणून तो गरजवंत मराठ्याचा लढाई, म्हणून गरजवंताचा लढा आहे तो. मला सांगा, मी तू मगाशी प्रश्न विचारला,
तुम्ही आंदोलन सुरू केल्यानंतर सरकार जागा झालं. किती नोंदी सापडल्या शिंदे समितीला आतापर्यंत आणि तुम्ही त्याच्यावर समाधानी आहात का? कारण असा आरोप तुमच्याकडनं केला गेला की ते पण काम थांबलंय, कुणबी प्रमाणपत्र दिली जात नाहीत नवीन. मी 100% समाधानी नाही, पण समाधानी सुद्धा आहे यासाठी की असं म्हणलं जायचं, आमच्या कानावरती पडायचं. कारण ही लढाई आजची नाही आहे, खूप 40-42 वर्षापासून आहे आणि मी सुद्धा 20-22 वर्षापासून लढतो आहे. प्रत्येकजण म्हणायचा आता कधीच मराठ्याला आरक्षण मिळेल की नाही की अशी एक चर्चा गावखेड्यात पसरली होती. एवढे मोर्चे झाले तरी नाही. याच्या अगोदरही बलिदान गेले, अण्णासाहेब पाटलांचंही या समाजासाठी बलिदान गेलं. बरोबर. नंतर तर त्यांचे विचार मांडणारे त्यांचे चुकीचे निघाले, ते जाऊ द्या, पण आजही ते समाजासाठी लढले. त्यांच्याबद्दलची अस्मिता मराठ्यांच्या मनामनात आहे अण्णासाहेब पाटलांविषयी. अण्णासाहेब जावळे पाटीलही लढले, वडजेसाहेब लढले, मेटेसाहेब लढले, परंतु एक आशा अशी निर्माण झाली होती आता की आता मिळेल की नाही. बरोबर. पण एक सामान्य पोरांनी उठाव करायचं ठरवलं की मिळवायचं. समाधानी मी एवढ्यासाठी आहे, फक्त समाधानी 100% नाही, पण यासाठी आहे की मराठ्यांच्या कधीच नोंदी निघणार नाहीत असं वाटत होतं, ओबीसीत आरक्षण मिळेल असं वाटतच नव्हतं. आणि मराठवाड्यात तर नाहीच. ते तर म्हणायचं मराठवाड्याचा तर इशेच नाही आरक्षणाचं, बाकीचं तरी निघन, तुमच्याकडे तर काहीच नाही म्हणे, तुम्ही मराठीचे. पण त्या नोंदी निघाल्या 57 लाख निघाल्या. ही चर्चा झाली 54 लाखाची चर्चा झाली. मी सरकारला जाहीर विचारलं, मला खरं सांगा, खोटा एक शब्दही सांगू नका, खरंच 54 लाख नोंदी मराठ्यांच्या नवीन सापडल्यात का? खरंच सापडल्यात का? तर त्यांनी आम्हाला लेखी दिले. आम्ही ते बाहेर काढलं नाही, काढायची काही आवश्यकता नाही, सगळ्याला माहिती आहे, सरकारनं डिक्लेअर केलं वेळोवेळी पत्रकार परिषदेत. पण आम्ही त्यांच्याकडून मात्र लेखी घेतलं नवी मुंबईच्या वेळेसच, वाशीला होतो आम्ही त्यावेळेस, की खरं सांगा मला. कारण ते केसरकर साहेब पण होते, मला वाटतं मंगलप्रभात लोढा साहेब पण होते सरकारच्या वतीनं, आणि भांगे साहेब पण होते, आणि भरपूर असे सचिव होते सगळे. त्यांची तिथं की एक टीमच होती मोठी. त्यावेळेस आम्ही त्यांना विचारलं, त्यांनी आम्हाला दिलं होतं 54 लाख नोंदी नाही सापडल्या, 57 लाख मराठ्यांच्या नवीन नोंदी सापडल्या. नवीन नोंदी हे आम्हाला लेखी दिले. रेकॉर्ड शेवटी त्या जुन्याच नोंदी आहेत ना, पण नव्यानं आता सापडल्या की जे नाहीच म्हणत होते. आता शेवटी जुन्याच सापडणार ना, तरच ते मराठी कुणबी ठरू शकते. 57 लाख नोंदी, 57 लाख तुम्हाला लेखी दिले त्यांनी की आम्ही 57 लाख आम्हाला नोंदी सापडल्या, 54 लाख नाही. म्हणलं वितरित किती केल्यात, नुसत्या सापडल्यात नको. तर त्यांनी सांगितलं 34 लाख नोंदी आम्ही वितरित, 37 लाख नोंदी हे आम्ही म्हणजे प्रमाणपत्र वितरित केले, सरकारनं सांगितलं. म्हणून मी एका गोष्टीसाठी समाधानी की माझ्या समाजाला ओबीसीत आरक्षणच मिळणार नाही असं वाटत होतं, तर का सवगती नाखवा नाही मिळाला, चला त्यात एक समाधान वाटलं एक. आणि आज काही केलं तरी एका नोंदीवरती 50, 100, 150, 200 प्रमाणपत्र निघतात. तर मग आपण 50 लाखाला जरी गुणिलं, 4 जरी निघाले म्हणलं, तरी आज 2.25 कोटी मराठी, मी प्रामाणिकपणाने सांगतो, बन्नाखाली बसलोय. मी शेतकऱ्याचा पोरग, खोटं बोलत नाही आम्ही. त्यांनी जर सरकारनं 4 बी एका पत्रावर वितरित केले तरी 2.25 कोटी मराठी आज आरक्षणात घातल्याचं समाधान आहे मला. माझं जीवन सार्थकी लागलं, मी कुठंतरी समाजाच्या कामी आलो एक मुलगा म्हणून. तुम्ही एवढं तरी काम करू शकलो. दुसरं काम हे करू शकलो की या राज्यातल्या मुलींना मोफत शिक्षण करण्याचं काम करू शकलो. ठरताना असं ठरलं होतं की मराठ्यांच्या मुलीला मोफत शिक्षण आपण करू. थोडं ओबीसीतून डायरेक्ट सगळ्यांना सरसकट द्यायला अडचणी यायला लागल्या तर करू. मी म्हणलं बाबा तुम्ही का जाते भेद करताय, हे तिथं सगळे ऐकायला होते. मुलीत का जाता आणताय तुम्ही? लेकरांनी काय केलं, कुणी 4 जणांनी, छगन भुजबळ सारख्यांनी स्वार्थासाठी, राजकीय स्वार्थासाठी भंगार शब्द वापरायचे, आणि त्या भंगार माणसाचं ऐकून आम्ही का दुःखी करायचं गोरगरीब ओबीसीला? लेकराने काय केलं, मुलींनी करायचं, आणि तुम्हाला सगळ्या जातीच्या मुलीला मोफत शिक्षण करा. तिथं लेकरात जातीवाद आणू नका तुम्ही. मी जातीवादी असतो तुम्हाला फक्त मराठी झाला करा, आंदोलन आम्ही करतोय, चला बाकीच्या मुलीचं काही संबंध नाही. काय संबंध आहे? आपण तेही मुलींना मोफत शिक्षण करू शकलो, तेही आपल्याला मोठं समाधान आहे. आणि सगळ्यात मोठं समाधान असेल मला सगळ्यात जास्त, तर माझा समाज कधीच एकत्र येणार नाही असे वाक्य कानावर पडले की अंगाची आग व्हायची. तो समाज मात्र एका छताखाली मी आणू शकलो, आणि मला सगळ्यात मोठं समाधान आहे. 10 दिवस लेट सुटन, 2 महिने लेट प्रश्न सुटन, पण माझी जात एका वाक्यात आली, एकत्र आली, ताकद दाखवली, ताकदीनं आली. आणि ती ताकद किती मोठी आहे हे आपण लोकसभा निवडणुकीमध्ये बघितलं की मराठ्यांनी जर ठरवलं तर ते सत्ता हादरू शकतात, सत्तेला धक्के देऊ शकतात. याला धरून हजारो पोरं सुद्धा आमच्या नोकऱ्याला राज्यापासून केंद्रात लागायला लागले, ते प्रमाणपत्र निघाले. ते खूप मोठं समाधान. एक 5-6 कामं
या आंदोलनातून प्रचंड मोठे झाले. झाले, बरोबर. शिंदे समिती गठीत होत नव्हती, ती गठीत करायला लावली. बरोबर आहे, प्रमाणपत्र द्यायला लावलेत बरोबर आहे. मराठा समाजाची. ती अजून व्यापक केली. हो ती आपण सगळीकडे आता करायला लागली. सुरुवातीला फक्त मराठवाड्यापुरतं होतं. हो आणि राज्यात का भेद करावा मला सांगा. काही लोकांचं म्हणणं आहे, चला मला ते बोलायचं नव्हतं विषय, नाही, पण बोलतो मी मोकळेपणाने तुमच्याशी बोला आज की, तुम्ही, तुमची भूमिका येऊ द्या सगळी. मला ते म्हणायचंच नव्हतं. हम्म. काही लोकांचं म्हणणं आहे मराठवाड्याचं होत होतं, मराठवाड्याचं होत होतं, मराठवाड्यात सरकार देत होतं. हो, असं लोक म्हणत होते की जरांगे पाटलाची पहिली जी मागणी होती ती मराठवाड्यापुरती होती, 5 जिल्ह्यापुरती. का बरं आपण व्यापक व्हावू नये? हम्म. का बरं भेद करावा? मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई, खानदेश सगळे आपलेच आहेत. का भेद पूर्ण करावा? महाराष्ट्र एकच आहे हा सगळा. का भेद करावा? बरं, तुमचं म्हणणं आहे देत होते मराठवाड्याला, तर मराठवाड्याला देत असताना उर्वरित महाराष्ट्रात कधी विरोध केला मराठवाड्याला देऊ नका म्हणून? हम्म. तुम्ही इतकी संकुचित विचार का दाखवताय की मराठवाड्याला घ्या आधी, मराठवाड्याला घ्या आधी? जरी मराठवाड्याला द्यायला लागले आधी, तरी कोणत्या दिवशी उर्वरित महाराष्ट्राने विरोध केला मराठवाड्याला देऊ नका? मग तुम्ही त्यांच्याविषयी अशी भावना का ठेवता? हम्म. त्यांनी ठेवली का मराठवाड्याविषयी? नाही. मग तुम्ही का म्हणता आधी मराठवाड्याचं घ्या, आधी मराठवाड्याचं घ्या? बरं, जरी आधी मराठवाड्याचं दिलं बरोबर. तर उर्वरित महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र असो, मुंबई असो, कोकण असो, विदर्भ असो, खानदेश, विरोध केला त्यांनी देऊ नका म्हणून. मग तुम्ही मराठवाड्यातले काही सरकारचं ऐकून त्यांचे भंगार चाळे, त्यांचं काही स्वार्थासाठी, तुमच्या स्वार्थासाठी, तुमचं कुटुंब मोठं करायसाठी तुम्ही असं का म्हणता की मराठवाड्याला आधी घ्या? अरे ते कधी म्हणलेत मराठवाड्याला देऊ नका? तुम्ही हे बोला खरं हम्म. की मराठवाड्याला ते देतच नाही येत. हम्म. खोटे अफवा पसरायला लागला तुम्ही सरकारचं ऐकून की ते हैदराबादचं गॅजेट देते, मराठवाड्याचं सरकार देतंय. कधी देतंय? दे बरं म्हणा, आम्ही घेतो, चल दी. हम्म. खोटं का बोलता तुम्ही? सरकारकडून उगं काहीतरी चिरीमिरी खायसाठी बरोबर. तुम्ही खोटी वार्ता पसरवताय मराठवाड्यात पण आणि महाराष्ट्रात पण. काय की हैदराबादचं गॅजेट लागू करत होते, मराठवाड्याला आरक्षण देत होते. कोण नाही म्हणतं? कोण ना? बरोबर. हम्म. द्या ना. तुम्ही देतच नाही येत, तुमची मानसिकताच नाही द्यायची. देतच नाही येत. तुम्ही खोट्या बातम्या पेरताय. हम्म. तुम्ही मगाशी उल्लेख केला तो फार महत्त्वाचा आहे, कारण नवीन लोकांना कळलं पाहिजे. कारण अनेकांना जसं हा गैरसमज झाला की फक्त मराठवाड्यापुरती मागणी होती, ती कशाला तुम्ही व्यापक केली, कशाला सगळीकडे पसरवलं, तसं तुम्ही आत्ताच कुठनं आला एकदम 13 महिन्यापूर्वी जरांगे पाटील, पण तुम्ही मगाशी म्हटलं की 20 वर्षापासून मी लढतोय. तुम्हाला थोडंसं मागं नेतोय मी, कारण बऱ्याच जणांना माहीत नाही आहे की तुम्ही अगदी महाविकास आघाडीच्या काळात पण आंदोलनं केलेली आहेत, त्याच्या आधी केलेली आहेत. असं काय नाही की फक्त आत्ता महायुतीच्याच काळात करत आहे. मला आठवतं एक तर तुमचं आंदोलन 109 दिवस चाललं होतं, आणि तुम्ही अनेक, तर तो थोडा सांगा की तुम्ही कधीपासून या प्रश्नाला भिडलेला आहात? सुरुवातीला तुम्ही कुठं होता? तुम्ही असं म्हणतात की युवक काँग्रेसमध्ये पण होता, तुम्ही राजेश टोपेंचे कार्यकर्ते पण होता वगैरे. थोडासा आपण एक तुमचा इतिहास, पार्श्वभूमी जरा. आता कोणी काय म्हणावून कोणी काय नाही म्हणावं, म्हणून तुम्ही सांगा जे काय ज्याचा त्याचा प्रश्न असतो. माणूस प्रत्येक या राज्यातला माणूस कुठं ना कुठं तरी असतो, असतो. कुणी असू दे. तो जन्मल्यास काय त्याचं व्यासपीठ घेऊन येत नाही, किंवा त्याची संघटना घेऊन येत नाही, किंवा पक्ष घेऊन. कोणी ना कोणी कुठं ना कुठं तरी अगोदर चिटकलेला असतो, पण त्याचे विचारच असते. आज तुमच्यासोबत आहे मी, बरोबर. नाही विचार पडले तुमचं मान नाही पडू शकत, कारण माझे विचार स्टेट सरळ आहेत. मला माझ्या समाजाला कुठून काय मिळतंय त्यासाठी मला काम करायचं. हे आम्ही 20-22 वर्षापासून समाजाचं काम करतोय, आज नाही. पण आमच्यासारख्या प्रामाणिकाला, गरिबाच्या पोराला पुढं येऊन देत नव्हते. मी बिडूला आज पहिल्यांदा सांगतो, आमच्यासारख्या गोरगरिबाला पुढं येऊ देत नव्हते. कोण दाबत होत तुम्हाला? बघा आता हे आपल्या तर काय साधे उपटसुंब असतात काय? या आता बघा ना, एवढा गरिबाचा लढा उभा केला तरी मधीच पळत येत. हे देतो म्हणले होते, ते देतो म्हणले होते, आणि दिलं घेतलं नाही. दे ना, दी. मराठवाड्याला घेतो, पश्चिम महाराष्ट्राला घेतो, द्या. तुम्हाला जसं दे तसं द्या. देतच नाही तुम्ही, आम्हाला माहिती. म्हणून मी का राज्याचा विचार करू नये? यांचे सांगताना सुरुवात करायची ती ह्या पद्धतीची उलटी, की देतो म्हणले, दिलं, देतच नव्हते. हे अफवा होत्या सगळ्या, आणि द्यायला लागले. तो कोणत्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी विरोध केला मराठवाड्याला देऊ नका म्हणून? उलट ते महाराष्ट्रातले बिचारे मराठी म्हणतात मराठवाड्याला होण्याक देतात का, आणि द्या पहिल्यांदी आम्हाला 8-15 दिवसांनंतर. कारण महाराष्ट्रातल्या मराठ्यांना मी प्रामाणिकपणाने बिडू सांगतोय, पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या मराठ्यांना वाटतंय हे पोरग टप्प्या खाली व्हायना, पण सगळ्या मराठ्याला न्याय मिळून देणार. मग मराठवाडा असेल, विदर्भ असेल, खानदेश असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, मुंबई, सगळ्याला मिळून देईन हे पोरग टप्प्याटप्प्याने. हे मॅनेज नाही होत, आणि आम्हाला पुढं जाऊ दिलं जात नव्हतं. मी जे मगाशी सांगितलं की मी व्हिडिओला पहिल्यांदाच सांगतो ही गोष्ट, की आम्हाला गरिबाच्या पोराला पुढं जाऊ देत नव्हतं. त्याचं कारण असं होतं की आम्ही मॅनेज होणाऱ्यातले नव्हतो, आणि हे सरकारला आणि आमच्यातल्या काही विदूषक असणाऱ्या लोकांना आम्ही परवडणारे नव्हतो, कारण त्यांचे दुकानं बंद पडणार होते. कारण काहीला सवय स्वतःचे संसार मोठे करायचे, पदं घे, पैसे खाय, अमकं कर तमकं कर.
मग यांची दुकानं बंद पाडणार होती, यांचे संसार मोठे कसे होणार. आणि मी मात्र माझा संसार मोठा करण्याऐवजी माझा समाजाच्या लेकराचा संसार कसा मोठा होईल यासाठी आम्ही काम करायचो. पण आम्हाला पुढे येऊ दिलं जात नव्हतं, कारण आम्ही गरिबाचे पोरं. एक तर इमानदार, प्रामाणिक करणार, शब्दाला पक्के, बोललं तेच करणार आम्ही. आणि मग हे मॅनेज होणार नाहीत म्हणल्यावर हे जर पुढं आले आपलं काय. यांच्या दुकानदारासाठी आम्हाला पुढे येऊ दिलं जात नव्हतं. परंतु ह्या जी उठाव एकदा गोदापट्ट्यानं केला की आता ताकदीनं लढायचं, मागं सरकायचं नाही. आणि ते जे त्या पैठण फाट्याहून ती शाळेचं आपलं कार्यालय छत्रपती भवनापासून जे उठाव झाला त्या दिवशी, आणि पुरा संबंध राज्यानं तो शब्द उचलला की आता हटायचं नाही. एवढ्या वेळेस आम्ही त्यांना हाक दिली होती की आम्ही कुंकूपासून बाहेर पडलो आहे, की तुम्ही मात्र एवढ्या वेळेस लेकरं म्हणून महाराष्ट्रातला मराठा आमच्या पाठीशी उभा राहा, आणि महाराष्ट्रात ताकदीनं उभा राहिला. आणि त्याचं फळ मात्र 100% आम्ही मराठीत आजपर्यंत, मी बोल भेटेला प्रामाणिक सांगतो, किती बाहेरून आमिष आले असतील, शेकडो नाही, हजारो नाही, माझ्यापर्यंत नाही आले पण बाहेरून आले, एकालाही शिवलो नाही. आज सलग 13.5 महिने झाले. फक्त समाजाचे लेकरं यांची मान उंचावण्यासाठी काम करतोय, कुठंही मॅनेज झालो नाही. आम्ही बघितलं लोकांनी उभी पिकं जी होती ती कापली, सोयाबीनची वगैरे, ती सभेसाठी जागा दिली, पार्किंगसाठी जागा दिली. जे लोक बाहेर गावावरून आले होते त्यांना एक प्रकारे म्हणजे अन्नदान केलं, फूड पॅकेट्स वाटली, हे सगळं बघितलं तो पूर्ण हे. पण मला तेच म्हणायचं होतं की, आणि त्याच्यानंतर दुसरा एक तुमच्यावरती आरोप झाला की निवडणुकीला, लोकसभेला तुम्ही ती ताकद दाखवून दिली. म्हणजे समाजाला तुम्ही आवाहन केलं की ह्यांना पाडा किंवा ह्याला पाडा. तर हे पण तुमच्यावरती आरोप होत आहेत की तुम्ही किती जरी म्हटला तरी महायुतीला किंवा भुजबळ किंवा फडणवीस यांना तुम्ही टार्गेट करताय, आणि तुमच्या पाठीमागं शरद पवार आहेत. आता तर एक नवीन आरोप झाला आहे, शरद पवार अधिक एकनाथ शिंदे बरोबर मनोज जरांगे. देतो मी त्याचं उत्तर. पण जे आपल्या ऐतिहासिक सभेचा विषय झाला, जगाच्या पटलावर अशी सभा पुन्हा होणे नाही. माझाच रेकॉर्ड मी मोडू शकत नाही. तुम्हाला अंदाज नव्हता की एवढं मोठं? अशक्य. कधीच असं मराठे इतकी उसळतील स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण मराठ्यांनी जे ठरवलं होतं, आता एक व्हायची ही वेळ, आणि आता काय मी करायचं ते शब्द मराठ्यांनी मनामनात धरला आणि मराठ्यांनी घरं सोडली. आम्ही जे ग्राउंड केलं होतं 170 एकरचं, ते तर रात्रीच फुल झालं होतं. 3 वाजता रात्री. हे 11 किलोमीटर हायवे पूर्ण लॉक, पूर्ण फुल होतं. इकडं पैठणपर्यंत फुल होतं. 4 याला पुरे 11 रस्ते आहेत. बरोबर. काहीही कुठंही उभं राहायला जागा नव्हती. त्याचंही मोजमाप त्या सभेचं होऊ शकत नाही, आणि त्याचा रेकॉर्ड जगाच्या पटलावर कुणीच तोडू शकत नाही. कुणीच. मी सुद्धा डबल तोडायचं म्हणलं तरी आमचाच रेकॉर्ड मराठ्यांना आता तुटू शकत नाही. बरोबर. इतका प्रचंड रेकॉर्ड तो झालेला आहे. आणि ते माणसं मोजताच येत नव्हतं, कोणत्या झाडाखाली, कोणत्या रानात कोण येतं, कोण कुठं आहेत, होय, येतच होती, सांगूच शकत नव्हतं. आज अंगावर काटा येतोय ते दिवस आठला, कारण 14 ऑक्टोबरला आता 1 वर्ष पूर्ण होतंय. आपणच बोल भिडूशी गेल्या वर्षी सुद्धा बसलो होतो की ते खरंच काटा आला अंगावरती. इतकं प्रेम, एवढी एकजूट, बरोबर आहे, आणि एवढ्या ताकदीनं उसळलेला समाज मी जगाच्या पाठवर आणखीन बघितलं. तुम्हाला 3दा भाषण करावं लागलं. मला आठवतंय 3 वेळेस सभा पहिला भाषण केलं तेव्हा लोक येतच होती, तेव्हा ते भाषण संपल्यानंतर तुम्ही दुसऱ्यांदा भाषण केलं. 3 वेळेस सभा घ्यायला लागल्या, लोक ऐकतच नव्हते. मला खरंच गर्व वाटतो. मी ज्या समाजात, ज्या जातीत, मराठ्यात जन्मलो ना, मला गर्व आणि स्वाभिमान वाटतो माझ्या जातीचा आहे. बरोबर. की स्वतःच्या लेकरासाठी स्वतः लोक जागे झाले नसतात. दुसऱ्याच्या स्वार्थासाठी माझा समाज जागा व्हायचा कधी पण. याला आमदार कर, त्याला खासदार कर, त्याला मंत्री कर. बरोबर. याच्यातच आमच्या पिढ्या बर्बाद झाल्या आणि आमच्या लेकराचं वाटलं झालं. पहिल्यांदा माझा समाज स्वतःच्या लेकरासाठी, जातीसाठी पेटून उठला, आणि शेवटपर्यंत राहणार आहे. आता शेवटपर्यंत राहणार आहे मराठा समाज 100%. असल्या किती लोकसभा येत्याल, किती विधानसभा येत्याल, मराठा एकाच बाजून राहणार. तुम्हाला ती भीती वाटत नाही? अजिबात नाही. म्हणजे जसं अण्णा हजारेंचं झालं, मी काय उदाहरण देतो मुद्दाम की 2011 साली तुम्ही बघितलं, अण्णा हजारे पण जंतर मंतरवरती, रामलीला मैदानावरती बसले, देशव्यापी सगळीकडे नुसता विषय नव्हता लोकपालाच्या आंदोलनाचा. पण नंतर अण्णाच म्हटले होते की अण्णा हजारे आगे बढो, हम तुम्हारे साथ आहे. मागं बघितलं तर कोणीच नाही. जरांगे पाटलांना अशी भीती वाटत नाही अजिबात? की मी आता कार्यालयात गेलतो छत्रपती भवनात, आता काल बघता नाही आलं गर्दीत म्हणून सहज गेलो होतो, तरी तेवढीच गर्दी झाली. समाज माझा मी काय करतोय याच्यावरती अवलंबून असतं. त्यांनी काय केलं मी त्यांच्याशी स्पर्धा नाही करणार. मी माझ्या समाजाची दुःखाची नाळ तुटू दिली नाही. मी इतका उंचीवर गेलो, मी मानत नाही मला, मी उंचीवर गेलो, मी समाजातच आहे माझ्या.
तुम्ही मी त्याच हवेत लेवलचे. चालतच नाही. मी तुम्ही माझ्या जमिनीवरच आहात. समाजासोबतच चालतो. मला त्याच्यापेक्षा मोठं पद नाही कोणचं, त्याच्यापेक्षा मोठा आशीर्वाद नाही कोणचा. आणि जगाच्या पाठीवर एवढी मोठी शक्ती कोणालाच मिळू शकत नाही. याच्यापेक्षा मला पदाला काय किंमत आहे कोणाच्या. मला त्या पदाशी कोणाच्या देणं घेणं नाही, कोणाच्या पैशाचे नाही. आणि का समाज माझ्या मागं राहणार नाही किंवा का मला सोडून जाईल. मी त्यांच्या लेकरासाठी बांधतोय. मी इतके शत्रुत्व घेतलेत. मला चालता येत नाही. तुम्ही आत्तासुद्धा बघितलं, मला उठायला बसायला सुद्धा त्रास होतो. पूर्ण रक्त जाळलं आहे. जीव घेणा प्रवास माझा आतासुद्धा सुरू आहे. कधी मरण येईल हे सांगता येत नाही. इतकं माझे हाल त्या उपोषणामुळे. मग मी समाजासाठी जर एवढं झिजलो आहे, एवढा संघर्ष केला, माझा समाज का लांब जाईल. मी काय चुकीचं केलं. बरोबर मी जर त्यांच्या लेकरासाठी विरोधी पक्षाचं पण आणि सत्ताधाऱ्यांचं पण शत्रुत्व पत्कारलं. बरोबर. शत्रुत्व पत्कारलंय. अक्षरशः ते वैचारिक मतभेदाच्या पलीकडचं शत्रुत्व त्यांनी माझ्याशी स्वीकारलंय. वैचारिक मतभेद असू शकतात, कारण या राज्याला परंपरा आहे. ही पुरोगामी महाराष्ट्र आहे. वैचारिक मतभेद असू शकतात, जातीत असू शकतात, धर्मात असू शकतात, सत्तेत असू शकतात, राजकारणात असू शकतात, प्रत्येक व्यासपीठावर असू शकतात. पण यांनी माझ्याशी शत्रुत्वच वैरच पत्कारलंय. तरीही मी ते स्वीकारलंय माझ्या समाजासाठी. माझा समाज मला कसं का उघडा पडू दे. माझ्यापासून कसा लांब जाईल. मी तर त्यांच्या लेकरासाठी लढतोय. कधीही मरण येऊ शकतं, मला कोणीही मारू शकतं, सरकार गोळ्या घालू शकतं, तरी मी हटत नाही. आणि हे जोडाजोडीचा विषय जे म्हणला तुम्ही दुसरा, मला कोणी जोडतं. याच्या आधी तर म्हणले होते ते उद्धव ठाकरेंचाच माणूस आहे. हो, उद्धव ठाकरे त्यांचीच साथ आहे. नंतर म्हणले नाही उद्धव ठाकरेचं नाही म्हणे, ते राज ठाकरेच साथ आहे. त्यांना त्याच्यातही काही मिळालं नाही, कारण यंत्रणा एजन्सी त्यांच्याजवळ आहेत. सगळ्या एजन्सी त्यांच्याकडे आहेत, सगळ्या संस्था त्यांच्याकडे आहेत. सगळं चाफून बघितलं त्यांनी. नाही म्हणले कुणीच नाही मागं, शरद पवार आहे म्हणजे. तिकडं चाफून बघितलं, म्हणले ते बी नाही. म्हणले नाही आता याच्या मागं बच्चू कडू आहे. तिकडं शोधून बघितले, ते नाही सापडलं. नाही म्हणले यांच्या मागं काँग्रेस राव, ते नाही सापडलं यांना. मग म्हणले एकनाथ शिंदे मागं. आणि आता सगळं सोडून दिलं. मध्ये म्हणले ते कुणीच नाही मागं, देवेंद्र फडणवीस. हे दोघं जीवाचे मित्र, हे नाटक करते दोघं. बघा, मी ओरिजिनल माझ्या समाजाचा आहे. माझ्या मागं माझ्या समाजाची गोरगरिबाची शक्ती. मी फक्त समाजाचा आहे, कोणी नाही मागं. हे फक्त बघतेच जमतंय का, डाग लावून डाग लागत नाही, कारण मी काय करतच नाही. हे फेल ठरले यांचे षडयंत्र सगळे. यांच्यापुढं आता शेवटचा पर्याय एकच. आणि जाहीर हात जोडून सांगतो बोल व्हिडिओच्या माध्यमातून फडणवीस साहेबाला, साहेब मी तुमचा विरोधक नाही, आम्ही तुम्हाला विरोधक मानलेला नाही, शत्रू मानलेला नाही, कधी मानणार बी नाही. तुम्ही सत्तेवर येत म्हणून आम्हाला तुम्हाला बोलावं लागतं. आणि ते कायद्याचा लोकशाहीचा रूल आहे, जो सत्तेवर असेल त्याला भांडावं लागत असतं, विरोधकाला भांडता येत नाही. पण सत्तेमध्ये एकनाथ शिंदे पण आहेत आणि अजित पवार पण आहेत. चालवणारे मेन फिटरच ते आहेत. पण तुम्ही फक्त फडणवीस गावले ओलवून सुद्धा सरपंच उपसरपंच असतो. बरोबर. पण सगळं उपसरपंचच चालवतो, सरपंचाला काही चालून देत नाहीत. किती गावं दाखवतो मला. फडणवीस सगळं चालवत आहेत. फक्त सरपंचच शिंदे साहेब आहेत, उपसरपंचच सगळं चालवतो. फिटरच ते मेन गाड्याचा. आणि अजित पवार दुसरे गाड्या चालवले. फिटर कोणी, फडणवीस साहेब आहेत. गाडी कशी बनायची ते नाही ठरायची, रंगीत बनायची का एका कलरची बनायची का अनेक रंगाची बनायची. म्हणून तुम्ही त्याला टाकलं. पेंटर बी तेच आहेत आणि फिटर तेच, रंग तेच देतात आणि नट बोल्ट ढिल्ले तेच ठेवतात का पक्के आवळायचं त्यांचं काम. बाकीच्याचं काहीही चालत नाही. म्हणून माझी विनंती आहे, बोल व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा हात जोडून सांगतो, तुम्हाला आम्ही विरोधक मानलेलं नाही. मला राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला जायचं नाही. माझं आणि माझ्या समाजाचं उद्देश हे होतं आंदोलन करताना, ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचं, राज्यापासून केंद्रापर्यंत आमचे अधिकारी झाले पाहिजे लेकर. हे आमचं स्वप्न आहे, आमचं ते हक्काचं आरक्षण. आम्ही कोणाचं खात नाहीत, पित नाहीत, काय नाहीत. फक्त आमच्या मागण्याची अंमलबजावणी करा. बरोबर. तुमचं राजकारण तुम्हाला लकला मजा करा, घेणं देणं नाही आम्हाला त्याचं. पण तुम्ही जर नाही दिलं, माझा नाविलाज. तुम्ही एक शब्द वापरा, तुमचा राजकीय एन्काउंटर होईल फडणवीसांना. म्हणजे याचा अर्थ काय. राजकीय म्हणजे त्यांचं राजकारण संपेल, ते राजकारणात हद्दपार होतील, त्यांचा पराभव होईल आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये. या विधानाचा अर्थ काय की देवेंद्र फडणवीस तुमचं राजकीय एन्काउंटर होईल. मी त्यांना आधी काय सांगितलंय, उपोषण करून संधी देणारा भारतातला मी पहिला माणूस असं. त्यांच्या काही लोकांचं म्हणणं होतं मी राजकीय भाषा बोलतो. म्हणलं राजकीय भाषा बंद आजपासून. राजकीय भाषा एक शब्द वापरणार नाही, फडणवीसांना टार्गेट करणार नाही. मी उपोषणला बसतोय, आचारसंहिता लागायच्या आता आमच्या मागण्याची अंमलबजावणी करा. चला जा आता भाजपमधले मराठी त्यांच्याकडे, मला नाव ठेवता तुम्ही, मग बंद केलं. चला निघायचं सगळे तिकडं आणि सांगा त्या मागण्या त्यांची अंमलबजावणी करा. मी जर बोललो तर माझ्या कानाला धरा.
मी 1 महिना झाला एकही शब्द आत्तापर्यंत फडणवीस साहेबांच्याबद्दल बोललो नाही, राजकीय भाषासुद्धा बोललो नाही आजपर्यंत, आणि आचारसंहिता लागूस्तवर बोलणार बी नाही. आम्ही उपोषण करून 9 दिवसात त्यांना संधी दिली की तुम्ही आता आमच्या मागणीची अंमलबजावणी करा. जर तुम्ही नाही केली आता संधी देऊन, माझ्या पुढं पर्याय नाही. माया नावाने बोंबलायचं नाही, ओरडायचं नाही, किती पाडे मग मी इतके पाडील. हां, म्हणजे तुम्ही असा आचारसंहितेपर्यंत राजकीय एन्काउंटर होईल मग की तुम्हाला कधीच तलप होणार नाही राजकारणात यायची. फडणवीस साहेब तुम्हाला मी अमित शहा साहेबांना सुद्धा सांगितलं होतं, त्यांचे शब्द होते ते. तुम्ही राजकारण कसं हाताळलं गुर्जराचं आणि पटेलांचं, तुम्ही या देशातला क्षेत्रीय कसा संपवला हे आम्हाला चांगलं माहिती. तुम्ही बिहारमध्ये उत्तर प्रदेशमध्ये कशी यादवी लावली हे आम्हाला चांगलं माहिती, ते आम्हाला शिकवणार. तुम्ही भाजपातल्याच लोकांना ज्यांनी मुख्य प्रवाहात आणलं तुम्हाला, त्यांना कसं तुम्ही संपवलं, तुमच्याच लोकांना, पण ते तुमच्या परिवारातले होते, त्या भाजपाच्या परिवारातले होते म्हणून त्यांनी सोडलं तुम्हाला. तुम्ही पटेलासारखं गुर्जरासारखं जाटासारखं आमच्या नादी लागायचं काम नाही करायचं. असा राजकीय एन्काउंटर करेल की कधी तलपच नाही होणार तुम्हाला राजकारणात यायची. मी या अगोदरही सांगितलं होतं फडणवीस साहेबांना, आणि आज बोल व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा सांगतो. लोकसभेच्या टायमाला मी फडणवीस साहेबांना सांगितलं होतं की फडणवीस साहेब हे लोकसभेच्या निवडणुका घेणार नाहीत मराठ्यांचं आरक्षण दिल्याशिवाय. त्यांनी हलक्यात घेतलं, मराठ्याला घेऊन टाकल्या, हरकत नाही म्हणलं. आता आम्ही तर सांगितलं होतं घेणार नाहीत, तुम्ही घेतल्या म्हणल्यानंतर आम्हाला आमची शक्ती दाखवू नये. 50-55% त्या राज्यात आम्ही, तुम्ही जर आम्हाला हिणवणार असाल, अपमान करणार असाल, आम्हाला गिनीतच नसाल, तुम्ही ग्राह्य न धरता तुम्ही जर आम्हाला मराठी सोडून निवडणुकाला जर जाणार असाल, तर या राज्यात तरी महाराष्ट्रात मराठ्यांना सोडता सत्तेवर कोणीच बसू शकत नाही. बरोबर आहे. कोणीच नाही बसू शकत. सोडलं, दिसलं त्यांना लोकसभेला. कळलं. लोकसभेला दिसलं. मराठवाड्यामध्ये एकही जागा आली नाही. मराठवाड्यातच भोपळा- नाही, या भोपळा आला. राज्यातले 29 जागेवर दणकाच बसला मराठ्यांनी. 29 जागा. हे त्यांना माहित पण आहे. हे फक्त त्यांना माहित भुमरे पण आहे. फक्त भुमरे निवडून आले मराठवाड्यामध्ये. नाही, आता त्याला ते पण अनेक तुम्हाला कारणं मामा असतात त्याला मामा आता. मामा मामा म्हणतात. नाही, पण मी आणा म्हणलो कोणाला निवडून, मी कोणाला पाडा म्हणलो का, मी काय म्हणलेलोच नाही तसं. पण या राज्यात 29 ठिकाणी त्यांचा दणका बसला त्यांना मराठ्यांनी. आता विधानसभेला हे रिपीट आता विधानसभेला आम्ही त्यांना सांगितलंय आम्हाला राजकारणात यायचं नाही, भाषा वापरायचं नाही, मजा करा तुम्ही तुमची, राजकारण करा तुम्ही, मजा करा, सत्तेत या, काही करा, आमचं आम्हाला देऊन टाका. जो देतो समाज उघड्या डोळ्यानं बघत असतो, त्याचा फायदा होत असतो. तुम्ही द्या, तुम्ही जर नाही दिलं माझ्या पुढं काय पर्याय आहे. तुम्ही आचारसंहिता लागापर्यंतची डेडलाईन दिलेली आहे, तो त्याच्या देऊन आत टाकायचं तुम्ही त्याचं. द्या. मी राजकीय भाषा बोलत अजिबात नाही. नाही. तुम्ही तोपर्यंत जर नाही दिलं तर मात्र मग तुम्ही काय बोलून विधानसभेत- त्याचा बी भरोसा नाही, आणि किती पाडीन याचा मेळ नाही. हा, किती पाडीन याचा सुद्धा मेळ नाही. तुम्ही जिथं जिथं गणित मानले ते पुरे उलटे करणार. आपला शब्द आहे ना, एकदा आपण शब्द फेकला की मागं सरकतच नाही. मग त्यांचा तुकडा पाडितो नाही तर मग पाडून घेतो. मी सोडत नाही. मी तुम्हाला म्हणजे मोकळ्या मनाने ह्या गोष्टी सांगतो. बरोबर आहे. हा, त्यांना जर फडणवीस बोल व्हिडिओच्या माध्यमातून ऐकत असतील ना, तर त्यांना सरळ सांगतो, तुमचे जे गणित बांधण्याचं काम चालू आहे सध्या अमित शहा साहेबाचं आणि तुमच्या दोघांचं, हे गणित मी हिचकिणार, 100% हिचकिणार सगळं. हां, तुम्ही किती बांधा, काय बांधणार आहेत मला माहिती. तुम्ही, मी सांगतो तुम्ही काय बांधलंय. चला, तुमच्या वर्षावर काय झालं, तुमचं पुण्यात काय झालं मला चांगलं माहिती. पंढरपूरच्या एका बैठकीत काय झालं, तिथं 10-12 मंत्री जमले होते, त्यात काय झालं सगळं माहिती. तुम्ही गणित काय बांधलंय, मराठा बाजूला ठेवायचा आणि 100 जण एकत्र करायचे. बरोबर. तुम्ही 100 जण एकत्र करणार, त्यांची मोड बांधणार, मराठ्यांना बाजूला ठेवणार आणि निवडणुकीला सामोरे जाणार. तुमच्या हे फडणवीस साहेब आणि अमित साहेब शहासाहेब, तुमच्या हे डोक्यात नाही. मराठा एकटी जाती आणि एकजूट आलेली एक शिक्का आहे मतदानाला सुद्धा. तुम्हाला आता 100 गोळा करायची जिथं. हां, तुमची प्लॅनिंग बोल व्हिडिओला सांगतो मी, प्लॅनिंग मला माहीत झाली तुमची. एकटा मराठा 50-55% इकडं, आणि तुम्ही इकडून 100 जमा करणार आहेत आता ते निवडणूक लढवण्यासाठी. त्याच्या जीवावर तुम्ही सत्तेत येणार आहे. तुम्हाला आजच सांगतो तुमचं गणित कसं बिघडलं. पुढचे आणखी 6 डाव आहेत, मी ते सांगणार नाही. त्यातलं तुम्हाला एक सांगून ठेवतो आजच. एकटा मराठा एका बाजूनं फुल एक शिक्का चालणार आहे. तुम्हाला इकडून 100 जमा करायचे. पण तुम्हाला हे माहीत नाही, गावखेड्यात ओबीसीचं मराठ्याशिवाय धकत नाही आणि मराठ्यांचं ओबीसीशिवाय धकत नाही. आमचं एकमेकाशिवाय धकतच नाही. काय सुख दुःख लागलं ना आम्हाला लागतं. आम्हाला 500-600 रुपये दवाखान्यात जायला लागलं तर आम्हाला एकमेकाला मागा लागते. मराठा ओबीसीला मागं नाही तर ओबीसी मराठ्याला मागं. देवेंद्र फडणवीस मागा जावं तिथं 700 रुपये, आणि तिथं मागायला गेलो ते पोलीस जाऊन देते 7-8 दिवस, आणि 8 दिवस नाही गेले पेशंट मेलक राहिलं. इथं रोज आम्हाला सणावाराला एकमेकाला मदत करावं लागते. एकमेकाला मोटरसायकलवर जायला मदत करायला लागते, आवता बैलाला मदत करायला लागते, खतं बी बियाण घ्यायला आम्हाला मदत करायला लागते, एकमेकाला तेल मिठाची दुकानात आम्हाला एकमेकाला मदत करायला लागते. तुमच्या आणायला पावशेर साखर नाही यायला. इथं आम्हाला सुख दुःख वाटून घ्यायचं एकमेकाचं दोघाचं. शेतात अडचण आली तर आम्हाला वाटून घ्यायचं. इथं तुम्ही 100 जुळलेत
इथं एक शिक्का मराठा आहे. तुमचं गणित कसं हिचकीन तुम्हाला एकच पॉईंट सांगायलो. फडणवीस साहेब आणखीन 6 सांगायचे राहिलेत, ते आचारसंहिता लागल्यावर सांगणार आहे. एकच सांगतो, मराठ्यांनी इकडं तुम्ही 100 जण जे गोळा केलेत त्याच्या गळ्यात हात टाकला की फुटला झालं. कारण आमचं सुख दुःख एकमेकाचं वाटून घेतो आम्ही. तुमचं गणित इथंच हिचकिणार आम्ही. बरोबर. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की लोकसभेला तुमची ताकद दिसल्यामुळं आता भाजप किंवा महायुती ही ओबीसी मतांची मोठ बांधते. ओबीसी वोट बँक जो त्यांचा जुना पॅटर्न आहे, माधव पॅटर्न, DNA आहे. मला आठवतं आहे ओबीसीचं जेव्हा आंदोलन सुरू होतं विदर्भामध्ये तेव्हा स्वतः फडणवीस गेले होते. मला हे विचारायचं आहे, तुम्ही मगाशी म्हटलं की महाराष्ट्र पुरोगामी आहे, वैचारिक शत्रुत्व असलं, मतभेद असलं, संवाद, तुमची आणि फडणवीसांची चर्चा का नाही होऊ शकली, का भेट नाही होऊ शकली? मी तुम्हाला आणखीन याच्यातलं एक उदाहरण सांगतो. त्यांनी जे 100 जोडलेत ना, त्या 100चं त्यांना वाटत असेल कधीच असं होऊ शकणार नाही. मराठा आणि ओबीसी एकत्र राहतील गावात म्हणून. आम्ही का राहतो तर आम्हाला एकमेकात दुःख वाटून घ्यायला. हो. ओबीसी जे सांगन ते गावखेड्यात मराठा ऐकतो आणि मराठा जे सांगन ते ओबीसी ऐकतो. सामान्य आम्ही 18 पगड जातीचे लोक, सामान्य गरीब आम्ही, श्रीमंत नाही. श्रीमंत मराठ्याला काही देणं घेणं नाही आमचं, आणि ओबीसीला त्यांच्या श्रीमंताला काही देणं घेणं नाही. ते आमचे माजुरीचे आणि ते बी माजुरीचे, त्यांचं भागलेलं आहे. आमचे गरीबाचं मरण आहे. लोकसभेला बघितलेलं आहे फडणवीस साहेब. आणि फडणवीस साहेब चतुर हुशार माणूस आहे बरं का. मी म्हणजे टिंगल म्हणून नाही बोलत, तो इतका चॅप्टर माणूस आहे. लोकसभेला सगळी होती ना गँग. मग लोक राहिले संघ भीतीपुटी. कोणाचा पाहुणा आहे त्यांच्याकडे तो टेंडर घेतो, कोणी नेता आहे म्हणून राहिले. पण मतदान दिवशी खूप कार्यक्रम दाखविला. जर फडणवीस साहेबांनी मराठ्याच्या मागण्या मान्य न करता जर आचारसंहिता लावली तो मराठी उभा नांगर आणणार ह्या बाडी. हां, इतके पाळणार ह्या बाडी ना. 113 त्यांचे आत्ताच गेले. हां, 113 गेले. म्हणजे जे मराठा आमदार किती बांधा म्हणा तुम्ही, किती बांधणे करा, तुमचे ते गेले. म्हणूनच ते हादरलेत का? गेले, तुमचा विषय संपला. आत्ता जे महायुती ज्या गोष्टी उचलायला लागलेल्या आहे, अशी चर्चा आहे. लाडकी बहीण आणलं, त्याच्यानंतर गाईला राज्य गोमातेचा दर्जा दिला, अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला. अनेकांचं असं म्हणणं आहे की कुठंतरी जरांगे पाटलांची जी लाट आहे किंवा मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे, कारण मला आठवतं नवी मुंबईकडे जेव्हा तुम्ही कूच केलं तेव्हा राम मंदिर उद्घाटन होऊन 2 का 3 दिवस झाले होते. आणि तुमचा जसा सगळा सागर पोचला नवी मुंबईच्या वेशीवरती, तेव्हा ती राम मंदिराची जी एक हवा होती ती सगळी विरून गेली. त्यामुळे कुठंतरी परत एकदा विधानसभेला जरांगे पाटलांची मराठा आरक्षणाची जी लाट आहे ती निर्माण होऊ शकते. ती होऊ नये म्हणून हे सगळं चाललंय. लाट व्हायला लाट जातच नाही. लाट जायचा विषयच नाही. लाट कोणाची असती, तात्पुरतं काहीतरी आम्हीच दाखविलं, त्याची लाट आली. जशी की 15 लाखाची लाट आली. प्रत्येक माणसाला 15 लाख देऊ मोदी साहेबांनी सांगितलं होतं. लाट आली. ही लाट नाही आहे तशी, ही आयुष्याचं आहे. आणि त्या आयुष्याचा देव लागलो आहे मी त्यांना. त्यामुळे ही लाट आता ओसरणारच नाही. आणि सगळ्या जाती धर्माचे लोक माझ्यावर प्रेम का करतात तर त्याचं कारण असं आहे, मी जातीवाद नाही करत. मी आत्तापर्यंत एकाही ओबीसीला 18 पगड जातीच्या माणसाला दुखवलं नाही. गरीबाला आला की काम करून देतोय. तो माझ्याकडे अर्ज आला की मी निकाली काढलाच. मी जात बघत. मी मुस्लिमांना आरक्षण द्या म्हणतो. त्यामुळे मुस्लिम तुटू शकत नाही. कारण मी काय वाईट करतो. गोरगरीब मुस्लिमाचे लेकरं मोठे झाले पाहिजे हे स्वप्न आहे माझं. त्याच जातीचं काय तोलाचा संबंध आहे. मी गोरगरीब दलितांना द्या म्हणतो. त्यामुळे दलितांचं दुखण्याचं काम नाही. त्यांचंही काय माझ्याविषयी वाईट म्हण नाही आहे. गोरगरीब ओबीसी जी त्यांचेही कामं करतो. 18 पगड जातीचे कामं करतो. मी बंजारा समाजाचेही करतो. मी लिंगायत समाजाचे पण करतो. मी कोणालाच असा मी आविर्भावात वागत नाही, गर्वात वागत नाही. बरोबर. त्यामुळे ते लाट फडणवीस साहेबांना अमित शहा साहेबांना तुटूच शकत नाही. ती मगाशी म्हटलं की खूप आमिषे दाखवली, खूप तुमच्यापर्यंत नाही पण तुमचे जे जवळचे आहेत खूप तोडायचा प्रयत्न केला वगैरे. आता पण तुम्हाला ऑफर येत आहेत. तिसरी आघाडी आहे, संभाजीराजे, बच्चू कडू, राजू शेट्टी वगैरे. ते तर म्हणतात की जरांगे हे चेहरा असतील, जरांगेने मुख्यमंत्री व्हावं. नाही आता दादा काय असतं, ही ऑफर आली आहे का तुम्हाला? दादा काय असतं, समाजाची एक भावना असते. त्या भावनेशी कसं असतं दादा, प्रत्येकालाच वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं. माझ्याही समाजाला वाटतं व्हावं. गोरगरिबांनाही वाटतं, शेतकऱ्यांनाही वाटतं की हे पोरगं काम करू शकतं. मी नुसता बांधावर गेलो, इतकं सरकार झोडपिलं. 309 कोटी रुपयेच मंजूर करायला लावले त्यांना शेतकऱ्यांसाठी. 4 दिवस लेट देतील, येतील, पण ते सगळं करायला कमी पडले तरी देऊ म्हणून सांगितलेलं आहे त्यांनी. मग त्यांना वाटतं हे जर असं गेलं तरी गोरगरीब ओबीसीला पुढे नेणार. हे पुट्ट हे जातीवाद नाही करत. मी सत्य बोलतोय बरं का. यांना हे खपत नाही. मग खरं मी हे धनगराच्या आरक्षणाचा विषय बोलतोय. कारण मी इतका छाती ठोकून तो विषय सांगितलेला आहे, मुस्लिमाचा आणि धनगर आरक्षणाचा. आणि मी एकदा शब्द दिला की मी मागण्यासारखं. पण कसं तुम्ही देणार धनगर आरक्षण? धनगर आरक्षणाची याचिका फेटाळलेली आहे. त्यांची आदिवासींसारखी जीवनसंस्कृती नाही आहे. धनगड असं नाही आहे. टाटा इन्स्टिट्यूटचा अहवालसुद्धा विरोधात गेलेला आहे. जे फडणवीस तुम्ही मगाशी म्हटलं चतुर राजकारणी आहेत, पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षण मंजूर करतो म्हटलं ते बारामतीला जानकरांचं उपोषण सोडताना.
10 वर्ष झाली कुठं आरक्षण मिळाले, म्हणूनच फडणवीस साहेब फेल होणार आहेत. पण तुम्ही कसं देणार आहे फडणवीस धनगर आणि साहेबांचा मुस्लिमांना जी आरक्षण? गेम आहे ना, हं. जे पहिल्या कॅबिनेटमध्ये देऊ नको देऊ म्हणली होती आणि दिलं नाही, म्हणूनच फडणवीस साहेबाची गेम फसणार आहे. प्रत्येकाला देऊ देऊ म्हणाले आणि दिलं जाणीवपूर्वक नाही. मी जी धनगर आरक्षणाचा अभ्यास जास्त केलेला नाही, मी सांगताना सांगितलं होतं की ज्वलंत मुद्दा आहे मराठा आरक्षणाचा. ह्यो सुटला की मुस्लिमाचा आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न कसा सुटत नाही ते बघतो. म्हणजे याच्यात मराठेसुद्धा उतरणार आहेत आता मुस्लिमांच्या आणि धनगरांच्या बाजूने. धर्मावरती आधारित आरक्षण कुठं देता येतं? मुस्लिम धर्म का तुम्ही जातीचं म्हणताय? ते सुद्धा सांगतो तुम्हाला. मग धनगरांचा मी जास्त आरक्षणाचा अभ्यास केलेला नाही, पण ज्यावेळेस मी उतरणार आहे त्यावेळेस फुल करणार आहे. परंतु त्यावेळेस जे मला सांगण्यात आलेलं आहे की संविधानातच आरक्षण दिलेलं आहे धनगरांना, आणि ते पुरावे सुद्धा माझ्याकडे त्यांनी दिलेले आहे. बरं. जर मग संविधानात असेल तर संविधानापेक्षा कोण मोठं? कोण मोठं आहे? बरोबर. त्यामुळे त्यांना ते मिळणार. मग ओके. म्हणजे थोडक्यात आदिवासीवरही अन्याय होणार नाही. ते आता ज्यावेळेस आम्ही अभ्यास करू, ज्यावेळेस त्या प्रक्रियेत उतरू, त्या टायमाला आम्ही ते तर ठामच मराठा मानू. आरक्षण पण मुस्लिम आरक्षण, धनगर 100% आरक्षण हे दोघांसाठी सुद्धा लढणार. मुस्लिम आणि धनगर आरक्षणासाठी लढणार. शब्द दिलेला मी मागे सरकार. म्हणून गोरगरिबाची भावना माझ्या बाजूने, श्रीमंतांची भावना माझ्या बाजूनं नाही आहे त्यांच्यातल्या सुद्धा. त्यामुळे गोरगरिबांना वाटतं हे आपल्या लेकराला मोठं करेल. का सुविधा मिळू नये त्यांना? बरोबर आहे. एस टीच्या सुविधा जर मिळाल्या तर धनगराची लेकरं आणखी मोठी होती. का मागणी करू नये मराठ्यांनी? आणि का मराठ्यांनी खांद्याला खांदा लावून लढू नये? मुस्लिमांसाठी का खांद्याला खांदा लावून लढू नये? बंजारा समाजासाठी, लिंगायत समाजासाठी का खांद्याला खांदा लावून? सगळ्या समाजातले जे गोरगरीब आहेत आता त्यांच्यासाठी मुद्दा राहिला धर्मावर आधारित नाही, हो हो आरक्षणाचा. हो. धर्माचा आणि आरक्षणाचा संबंधच काय? धर्माचा बागवान समाजाला आरक्षण आहे, छप्परबंद समाजाला आरक्षण आहे, त्यांच्यातल्या जातीला त्यांच्या जातीला. तुम्ही म्हणता ना त्यांच्या जात नाही, तर मग त्यांना कसं काय दिलं? त्यांच्यामध्ये पण जातीचे उतरंड आहे. व्यवसायावर आधारित आरक्षण. आरक्षण आहे. बरोबर. मग बागवानाचा व्यवसाय जर शेती आहे हम्म. तर दुसऱ्या मुसलमानाचा व्यवसाय शेती आहे. आता काही मुसलमानाकडे वावरत नाही, हम्म. हम्म. दे म्हणा त्याला वावर घेऊन. बघ ह्या मुसलमानासारखा तो विकाचा कसं उभा डाव थांबतो का नाही? त्याला वावरत नाही, मग म्हणून तुम्ही आरक्षण देणार का काय त्याला? ही कोणचा निकष? हम्म. बरोबर. असं नाही होऊ शकत. जे संविधानात कायद्यात बसतंय ते त्यांना मिळणार आहे आणि ते अवश्य आहेत आणि ते मिळणार. आणि मी तर हटतच नाही. योगा जाती दंगली घडायचा प्रयत्न करते, नाटकं करते, तर कुठं मुसलमानात तर मराठ्यात दंगल होत नाही. आता दलित आणि मराठ्यात दंगल होत नाही. आता आम्ही दोन्ही तिन्ही हुशार झालो आणि या राज्यात दांडके उचलणारे तिघच आहेत. मराठी, मुसलमान आणि दलित. दांडके उचलणारे कमी झाले की संपलं यांचं. कोणी भांडण खेळायला? याने आमच्या झोपून दिलं. आता आम्ही तिन्ही शाणे झालो. आपल्या उगाच घेण्या देण्याचा अंगावर जायचं. तुमची मोठ पक्की आहे आता. मुसलमानाच्या धर्माचा त्यांना गर्व असला पाहिजे. मी हिंदू आहे, मला माझ्या धर्माचा गर्व स्वाभिमान असला पाहिजे. आपल्या धर्म परिवर्तन थोडं करायचं, सत्ता परिवर्तन करायचं, आणि त्याच्यात तुमच्या लेकराचं कल्याण होणार आहे, आमचे होणार आहे, सगळ्याच होणार आहे. मग आता गरिबाची लाट आली. सगळ्या गरिबाने या लाटीत उतरलं पाहिजे. यांच्या आमिषावर जायचं नाही. बरोबर. पण मग अशी तुम्ही ह्याचं उत्तर नाही दिलं की तिसऱ्या आघाडीवर तुमचं काय मत आहे? नाही काही बाबा. जणांचं असं म्हणणं आहे की तिसरी आघाडी हे भाजपनेच पुढे केले, असे काही आरोप आहेत, आक्षेप आहेत. नाही, मी चर्चेवर नाही विश्वास ठेवत. मी प्रत्यक्ष स्वतःचं तुमचं आकलन काय? आफेवर मी कधीच जगत नाही. बरोबर. कोणी जर म्हणला ह्यो असा म्हणला तर मी म्हणल्याशिवाय बघत नाही. कोणी जर म्हणला ती तिसरी आघाडी अशी, ते म्हणले म्हणून मी वागत नाही. एखादा जर मला म्हणला त्यो लय घाण आहे म्हणून मी त्याला घाण नाही म्हणत. माझ्याशी माझ्या समाजाशी नीट वागतोय ना, काय घेणं आहे मला? तू होऊन त्याचं पटत नसेल कशा त्याला मी काय करू? त्यामुळं पण त्या आघाडी फेगाडीच्या राड्यात मी नाही पाडणार. हे आपले उभा करायचे का पाडायचे आमचं आणखीन ठरायचं. पण जर उभा करायचं ठरलं तर सगळे अपक्ष चलून द्यायचं. दान का पक्षाचं काही संबंध व्हायचं नाही. अपक्ष दिलं की दाना गरीब निवडून आणणार. त्याला चॅलेंज सांगतो मी तुम्हाला. आणि पाडायचं ठरलं तर यांचा भोगाच वाजणार. लक्ष्मण हाके यांनी जे आंदोलन सुरू केलं ते लोकसभेच्या वेळेस उद्धव ठाकरे पक्षामध्ये होते, त्यांनी माढ्यातनं निवडणूक हारले. त्याच्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे कोणी लक्ष देत नव्हतं, सगळा फोकस जो आहे राजकारण्याचा मीडियाचा तो जरांगेंवरती होता, म्हणून मला वडीगुद्रेला यावं लागलं. त्यांना आम्ही विचारलं की तुम्ही वडीगुद्रेला का आंदोलन केलं? तुम्ही सगळीकडे कुठे आंदोलन करू शकता? ते म्हटले तिथं जाताना तर आमच्याकडे येतील, जरांगेंना भेटायला जे राजकारणी लोक जात आहेत, मीडियावाले जात आहेत, त्यांच्या व्हॅन त्यांच्या, आणि सक्सेसफुल झाला. ते म्हणाले की आमच्या आंदोलनात दखल घेतली गेली. तुम्हाला असं वाटतं हाकेंच्या पाठीमागे कोणी आहे? हाके कोणाचा मोहरा आहे? आता तुमच्यावरती तसा आरोप झाला की तुम्ही उद्धव ठाकरेंचा मोहरा आहात, शरद पवारांचा मोहरा आहात, शिंदेंचा आहेत, तसं हाकेंच्या बाबतीमध्ये? दादा, मी फोकससाठी आंदोलन करत नाही कधी, आणि कोणी करू पण नाही. आता फोकससाठी तुम्ही आंदोलन करतात म्हणल्यावर इथंच सगळ्या लक्ष वेधलं गेलं, आमच्या मागण्या दखल घेतली गेली, कोण दखल घेत? तुम्ही फोकससाठी समोर येत आहे म्हणल्याच्या नंतर इथंच समाजाला कळून चुकलं तुम्ही कशासाठी काम करताय. एस टीतून आरक्षण धनगरांना मिळून द्यासाठी करताय का फोकससाठी करताय? हे
हे तिथं सिद्ध होतं आहे. तुम्ही आता गाडीलाच आडवं उभं राहणार म्हणल्यावर बाजू सरक तर म्हणावंच लागणार आहे. याला जर तुम्ही फोकस समजणार असाल तर त्याला कोणी काय करू शकत नाही. बरं, पण आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. ते कुठं करावं, काय करावं, पण आम्ही स्पर्धा करत नाही. आम्ही हाकेरीचं गणित मांडलं स्पर्धा करत नाही. सांगतो ना की मी शिंदे तुम्हाला. अधिक पवार बरोबर जरांगे, कोणी काय म्हणलं तसं आम्ही कोणाला किमती नाही तसं देत. तुम्ही असं काय म्हणत नाही नाही, की हे भुजबळांच्या आम्ही कोणाला आहे किमती किंवा देत नाही. फडणवीसांचं आहे. नाही नाही, आम्ही अशा किमती देत नाहीत कोणालाच. मी तुम्हाला खरं सांगतो, आम्ही त्यांना कधी विरोधक मानलेला नाही. मी आज नाही म्हणत, ही 13-14 महिन्यापासून म्हणतो बरं. आणि मानणार सुद्धा आहे. हां, ज्या दिवशी मानूत ना त्या दिवशी कळन मग काय असतं ते. हां, आम्ही मानतच नाही. तुम्ही त्यांना मोजतच नाही. आम्ही विरोधक मानतच नाहीत त्यांना. बरं. हां, कारण विरोधक मानतच नाहीत. ते आमचे विरोधकच नाही आहेत. आम्ही त्यांना मानत, ते आम्हाला मानत असतील. ते आमच्यावर संस्कारच नाही आहेत कोणाला विरोध मानायचे. आणि आम्ही स्पर्धा समोरच्या संग करत नाही. त्याला तसं तर मग आम्हाला असं, आम्हाला तसं मग त्यांना तसं, त्यांच्याकडे गेले तर आमच्याकडे, हे असली स्पर्धा नाही करत आम्ही. आम्ही आमच्या शक्तीवर, आम्हाला माहिती आहे आम्ही काय करू शकतो. बरोबर. हां, आम्ही आमच्या शक्तीवरच बसतो. असं कुणाला आडवं बसले नाही, कुणाला कुठं फोकसला यायसाठी असे आडवे फडवे जात नाहीत आम्ही. त्यांनी प्रश्न मार्गी लागत नसते. बरोबर आहे. आणि त्यांना आम्ही विरोधक मानलं बी नाही, कारण ते आमचे विरोधक नाही आहेत. एक तर NT आणि VJNTच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्काच लागत नाही. धनगरांच्या आरक्षणाला आमच्यामुळं धक्काच लागत नाही. ते फुकट भांडं विकत घ्यायची काही गरजच नाही त्यांना, कारण आम्ही किती उड्या आणल्या, त्यांचं सेपरेट सातबारा आहे. त्यामुळे त्यांचं वेगळा प्रवर्ग केलेला आहे. त्यांना धक्काच लागू शकत नाही आमच्यामुळं. देव आला तरी नाही लागू शकत. त्याच्यामुळे त्यांच्या धनगरांना नाही माहिती. तरी पण आता पाडापाडाची भाषा सुरू केली. आम्ही राजेश टोपेंना ते- पाडू, ते- रोहित ते पवारांना जाऊ दे, पाडू. ते असली म्हणजे ते ऍक्शन रिॲक्शन म्हणतात. तुम्ही जेव्हा इशारा दिला आम्ही काय नाही होत. ह्यांना पाडू त्याच्याने त्यांना काय पाडू, होत नाही. मी काय सांगतो, मला त्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. त्याच्यामुळं मराठा आणि धनगर एकमेकाचा विरोधक अजिबातच नाही. इथं विषय क्लोज झालेला आहे. ते विषय संपलेलाच. बरोबर. आणि आम्ही त्यांना विरोधक मानत नाहीत आणि दोष का देत नाहीत. दोष सगळा छगन भुजबळ, ह्यो छगन भुजबळ घडून आणतोय सगळं. त्यांना दोष देत नाहीत आम्ही, देणार बी नाहीत. पण छगन भुजबळ आणि फडणवीस, अनेकांचं असं म्हणणं आहे की छगन भुजबळ माळे आहेत, फडणवीस ब्राह्मण आहेत म्हणून तुम्ही टार्गेट करताय, आणि शिंदे आणि अजित पवार हे मराठा आहेत म्हणून तुम्ही सगळ्यात जास्त ओबीसीचं वाटोळं आणि मराठ्यांचं वाटोळं केलं असतं तर छगन भुजबळने. छगन भुजबळने गोरगरीब ओबीसीला आरक्षण खाऊ दिलं नाही. ओबीसी महामंडळ खाऊ दिलं नाही. सगळ्यात जास्त त्याने ओबीसीचं वाटोळं केलं. आणि मराठ्याच्या आरक्षणाला विरोध करत असेल तर फक्त तो एकटा, आणि धनगर आरक्षणाला विरोध करत असेल तर सगळ्यात धनगर आरक्षणाचा मारेकरी फक्त छगन भुजबळ. ते मान्य करत नाहीत. हां, ज्या धनगर बांधव त्याला सभेसाठी गर्दीला लागते, आंदोलनासाठी लागते, निवडून यायला लागते धनगर त्याला, त्यांनी एकदा तरी आत्तापर्यंत तेव्हा म्हणला धनगराला इष्टीतून आरक्षण द्या. कशाचा नेता आहे तुमचा तो? आणि ह्यो गोरगरीब धनगराची बुद्धी चालती, त्यांना कळतं ह्यो आपला वापर करतो. ह्यो राजकीय माणूस आहे छगन भुजबळ. राजकीय स्वार्थासाठी धनगराचा वापर करायला आहे, सभेला गर्दी करायला लागला, मतदानासाठी करायला लागला. म्हणजे भुजबळ 350 ओबीसीतल्या जाती जमातींचे नेते नाहीत, ते फक्त माळ्यांचे नेते आहेत असं तुम्हाला म्हणायचे? मी त्या माळी समाजाला सुद्धा कधी दोष दिला नाही. माळी समाजाला सुद्धा आम्ही कधी दोष दिला नाही. फक्त छगन भुजबळ मारेकरी सगळ्यांचं. मी सरळच उदाहरण दिलं तुम्हाला एकच, की धनगरांनी गोरगरिबांनी ओळखले. नेते कुंकळ उड्या हाणतात हे धनगर बांधवाला नाही गरज. जसं की आमच्या मराठ्यांना गोरगरिबांना गरज नाही, आमच्या मराठ्याचे नेते कुंकळ उड्या आणतात. आपल्या हिताचं कोण लढतंय ते बघतं. तसं धनगरांच्या गोरगरिबांच्या लक्षात आलं की ह्यो आत्तापर्यंत एकदाही छगन भुजबळ मानला नाही की इष्टीतून धनगराला आरक्षण द्या. मग ह्यो आपला नेता कशाचा? ह्यो आपल्यासाठी कुठं लढतोय? येणे आपल्यासाठी काय केलंय? याला कशामुळे मतदान करायचं आणि याच्या सभाला कशामुळे जायचं? नाही जात धनगर. मी सत्य सांगतोय, कारण गावखेड्यात आम्ही राहतो, आम्हाला माहिती. आम्ही ठासून सांगतो धनगराच्या आरक्षणाचं. माड म्हणा तू ठासून, चला सगळेजण मिळून लढू धनगर आरक्षणासाठी. बरोबर. ते नाही बोलत त्यो, म्हणून धनगर बांधव त्यांनाही करत. म्हणून आम्ही यांना बाकीच्या आंदोलकाला दोष देत नाहीत आणि ते आमचे विरोधक नाहीत आणि आम्ही त्यांना मानत नाहीत. ते भाऊच आहेत, लहान मोठा भाऊ आहेत. तुम्ही सांगितलं याला हत्येला- दोषी फक्त आणि फक्त छगन भुजबळ. तुम्ही भुजबळ आणि फडणवीस सांगितलं काय कारण आहे, पण मला सांगा, मी परत तुम्हाला नेतो. नवी मुंबईला तुम्ही गेला, प्रचंड मोठा मोर्चा नेला, पण तुम्ही शिवाजी पार्कला नाही गेला. रात्रीत काय घडलं? रात्री 2-3 वाजता बैठक झाली, पत्रकार परिषद झाली आणि सकाळी घोषणा की तुम्ही आंदोलन मागे घेताय. एक सगळे सोयऱ्याचा कागद वगैरे पण फडफडला. नंतर तुम्हीच म्हणाला की माझी फसवणूक केली, धुळफेक केली, दिशाभूल केली. काय झालं? तुम्हाला दगाफटका झाला? आत्ता म्हणलो मी, त्यावेळेस नाही म्हणलो. नाही ते कारण काय झालं? मराठ्यांची मागणी होती ओबीसी आरक्षण, हो. आणि ओबीसी आरक्षणात जायचं असलं तर 2000 आणि 2001चा कायदा दुरुस्त करावा लागतो. जे 2012च्या कायद्यानं ओबीसीचं आरक्षण मजबूत केलं आहे. ज्या पोटजाती उपजाती 94ला घातल्यानंतर ते मजबूत केल्या, त्या जाती घातलेल्या ओबीसी आरक्षणाचा कायदा 2012चा 2001च्या कायद्यानुसार. तर मग आता पोटजाती घालायसाठी 2012चा कायदा होता, 2001चा होता ओबीसी आरक्षण. मग मराठ्यांची मागणी ओबीसी आरक्षणाची.
मराठ्याला जर ओबीसी जायचं असेल हम्म. तर 2012चा कायदा दुरुस्त करावा लागतोय आता. हम्म. कारण वेगळा प्रवर्ग आम्ही नको म्हणतो, 50%च्या वर टिकतच नाही. टिकत नाही, बरोबर आहे. मग आता यांना आत घालायचं म्हणल्यावर सगळ्या सोयऱ्यांना हम्म. मराठ्यांना, म्हणजे ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर त्याच्या लग्नाच्या सोयरिकी ज्या जुळतात ते सगळे सोयरे आरक्षणात घालायचे म्हणल्यावर ओबीसी आरक्षण कायदा दुरुस्त करावा लागतोय. मग कायदा दुरुस्त करायचा म्हणल्यावर 2012चा करायला लागतोय. मग आता त्या दुरुस्तीसाठी हम्म. त्यांना अधिसूचना तर काढावं लागणार आहे, बरोबर. हम्म. त्याशिवाय तो दुरुस्त होऊ शकत नाही. हम्म. म्हणून त्यांनी 2012चा कायदा दुरुस्त करण्यासाठी अधिसूचना काढली की मराठे हे कुणबीचेत आणि सगळे सोयरे कायदा पारित करून मराठ्यांना ओबीसी आरक्षणात घालायचं आहे. म्हणून ती अधिसूचना दिली. त्या अधिसूचनाच अपेक्षित होती, त्याशिवाय पुढे जाताच येत नाही. मग त्यांनी 2012चा कायदा दुरुस्त करायचा ठरवला. म्हणून मी त्यांना तरीही तिथं सांगितलं होतं, हो. अधिसूचना काढली हो, तुम्ही, बरोबर. अंमलबजावणी तुम्हाला करावी लागणार आहे, बरोबर. टिकवावं तुम्हाला लागणार आहे. बरोबर. मग त्यांनी हो सांगितलं. गुलाल उधळताना मी त्यांना जाहीर सांगितलं होतं, हो. गुलाल उधळू नका. हम्म. आणि तुम्हाला जर गुलाल उधळायचा असला तर या गुलालाचा अपमान होता कामा कामा नाही, नये. हे मी जाहीर तिथं सांगितलं होतं. बरोबर आहे. हो. तुम्हाला त्याची अंमलबजावणी करावी लागणार. मग आता त्या सूचनेवर त्यांनी हरकती मागितल्या. त्या हरकतीचं झाल्याच्या नंतर ते अंमलबजावणी करतील आणि मराठी सगळे ओबीसी आरक्षणात जातील. पण मी आता आचारसंहितेच्या आधी म्हणलो की तुम्ही आमची फसवणूक करायला लागला हम्म. ते देऊन, दिशाभूल तुम्ही ती करायला करू नका. तुम्ही आमची फसवणूक केली, आम्ही तुमची विधानसभेला फसवणूक करणार. तुम्ही आमच्याशी दगा केला, आम्ही तुमचा दगा फटका करून सगळे आउट मला करणार. सांगा, एकनाथ शिंदे पण तुम्हाला गृहीत धरून चाललेत? कारण आतापर्यंत तुम्ही गेल्या वर्षभरात 6-7 वेळा उपोषणं केली, पण ती त्यांनी एक प्रकारे सोडवली तुम्हाला आश्वासनं देऊन. म्हणजे कधी बच्चू कडूंना पाठवलं, कधी खोतकर, कधी भुमरे, वेगवेगळे, कधी ते स्वतः पण आले, फोनवरती बोलले, मंगेश चिवटे वगैरे त्यांचे जे जवळचे लोक आहेत ते आले. एक चित्र निर्माण झालं. त्यामुळं जो आरोप होतो की शिंदे आणि जरांगे यांची पण काहीतरी केमिस्ट्री आहे, यांच्यात काहीतरी आहे. म्हणजे जरांगे आंदोलन करतात, नाही असं नाही, परंतु शिंदे तुम्हाला नाही पण तुमचं आंदोलन किंवा उपोषण मॅनेज करतात, संपवतात यशस्वीपणे. नाही मग असं शिंदेवरची टीका नाही करत. काय तुम्ही असतं? अजित पवारांचं तर नाव पण नाही घेत. काय असतं, आता नाव कसं घेऊ बळच, जर पुढून बोलला तरच बोलन ना. मला बळच अंगावर जायची सवय नाही. ते म्हणते शरद पवारांना बोलत नाही, उद्धव ठाकरेंना बोलत नाही, नाना पटोले साहेबांना किंवा काँग्रेसला बोलत. ते बोलतच नाहीत का बळच बोलू? ते बोल म्हणा सोडितच नाही. हां, मी फडणवीस साहेबाला तरी कधी बोललो? दाखवून द्या मला. ते चुकले त्यावेळेस बोललो. आमच्या आई बहिणीवर हल्ला झाला, लाठीमार झाला, प्राणघातक, आणि रक्ताच्या थारोळ्यात आमचे लोक पडलेले होते. इथल्या माता मावल्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडणं म्हणजे महाराष्ट्र मराठ्यांचा रक्तात थारोळ्यात पडल्यासारखा होता. त्यावेळेस तुम्ही म्हणता माझ्याच पोलिसाला आणलं. माझे पोलीस तुमची जनता नाही की, मायमाऊली तुमची नाही का? त्यावेळेस बोललो. त्यावेळेस जिथं चुका होत्या तिथं बोललो. एकनाथ शिंदे साहेबाला काय बोललो नाही का? चुकल्यावर बोललोच, सोडत. आता जेव्हा बोलतच नाही त्याला बळच बोलून काय करू? पण शिंदेबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? ते खरोखर प्रामाणिकपणे प्रयत्न करतायत काय का? दादा, कामच करू तुम्ही देत जसं नाही. मगाशी म्हणाले की भुजबळ आणि फडणवीस यांना द्यायचं हे नाही, बघा. स्पष्टपणे सांगितलं. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी त्यांनाच करायची, त्यांच्या हातात हो. आहे. वर खाली त्यांचं सरकार हो, आहे. 10% विषय त्यांना टिकवायचे. विषय तिथं संपला त्यांचा. हैदराबादचं गॅजेट, सातारा संस्थांचं गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट, तीनही गॅजेट सरकारजवळ आहेत. तुम्ही ते लागूच करत नाहीत. गॅजेटच्या नंतरही तुम्हाला हैदराबादला समिती गेली त्यावेळेस 8,000 पुरावे सापडले, शंभूराजे साहेबांनी सांगितलं, तरी तुम्ही लागू करत नाही आहेत. म्हणजे तुमच्या हातात असून सुद्धा तुम्ही देत नाही. ते 10% आरक्षण मराठ्यांनी मागितलंच नाही तरी तुम्ही ते दिलं, आणि आमचं 10% EWS घातलं तुम्ही. बरोबर. तिथंही आमच्या पोरांचं तुम्ही वाटोळं केलं. त्यामुळे पोरात राग आहे सरकारविषयी. हम्म. EWS गेल्यामुळं घातलं सरकारनं जाणून बुजून. कारण 10% मागितलंच नव्हतं ECBCचं, तरी तुम्ही दिलं. बरोबर. आम्ही ओबीसीचं मागतोय, राज्यापासून केंद्रापर्यंत अधिकार बरोबर. ते द्या. पोरांचं विद्यार्थ्यांचं ते म्हणणं आहे, आम्हाला ओबीसीतलं आरक्षण द्या. EWS का रद्द केलं? त्यामुळे ही एक चीड आहे. मग फडणवीस साहेबांना आम्ही आधी बोललोच नाही, त्यांनी चुकीली. पण होतंय काय, फडणवीस साहेब मंत्र्यांना कामच करू देत नाही. याला सगळे जबाबदार फडणवीस साहेबाचे, ते कामच करू देत नाही. ठीक आहे, आम्ही ते विषय सोडून दिला. आता राजकीय भाषा बोलायचं बंद केलं. आता आमची शेवटची तुम्हाला विनंती आहे की आचारसंहिता लागायच्या आत तुम्ही आमच्या मागणीची अंमलबजावणी करा, मजा करा, तिकडे सत्ता करा, काही करा. पण मला गॅरंटी 100% सांगतो मी, बोल व्हिडिओच्या माध्यमातून फडणवीस साहेबांना सांगतो आणि जनतेलाही सांगतो, 100% खात्री आहे फडणवीस साहेब आचारसंहिता लावणार नाहीत. मराठ्यांच्या मागण्या पुरी अंमलबजावणी केल्याशिवाय लावणार नाहीत. कारण ते हुशार आहेत. त्यांना लोकसभेत सांगितलं होतं मी की तुम्ही निवडणुका लावणार नाहीत. लावल्यावर काय होईल तसं त्यांना आताही माहिती. आता जर लावल्या पुरा मोठा गेम होईल, लोकसभेपेक्षा मोठा गेम game नाही. होईल. तुम्हाला सगळ्यात आयुष्यातला मोठा पश्चाताप असन, राजकारणाची कवच तलप होणार नाही तुम्हाला. राजकारणात तुम्ही जे जाऊन राजकीय एन्काउंटर सुद्धा वापरता. एवढं दिदारा करून टाकेल मी शेवटी मला सगळ्यांचा. 2-3 प्रश्न विचारायचे आहेत. हे सगळे प्रश्न
आरक्षणाशी संबंधित जे आहेत ते शेतीशी आहेत, शिक्षणाशी आहेत. जरी गरिबी निर्मूलनाचा हा कार्यक्रम नसला तरी मुळात हे प्रश्न आले कुठनं? अभ्यासकांचं मत आहे खूप की शेती कमी होत गेली, शेती परवडण्याशी झाली. म्हणून तुम्हाला जो पाठिंबा मिळतो आहे की एक लोकांना अपेक्षा आहे की बाबा आरक्षण मिळालं काहीतरी कुठंतरी भलं होईल. पण तुम्ही शिक्षण किंवा शेती, बेरोजगारी ह्याच्याबद्दल तुम्ही बोलत नाही. असं तुमच्यावरती आक्षेप आहे की तुम्ही हे मुद्दे का मांडत नाही की जे ह्याच्या मुळाशी आहेत. आरक्षणाच्या मुळाशी शेती आहे, शिक्षण आहे, बेरोजगारी आहे. हे जे मुद्दे आहेत ते जर सुटले तर कदाचित आरक्षणाची गरज पण नाही पडणार. नाही मांडत नाही असं नाही, मांडतोयच. पण हे तुम्हाला मान्य आहे का मांडत की हे प्रश्न जर सुटले तर आरक्षणाची गरजच नाही पडणार? नाही आरक्षणाची शेतीचे, तर गरज, शिक्षणाचे, बेरोजगारीचे. हे बघा ती एक सुविधा आहे राज्याची आणि केंद्राची आरक्षण, ते तर लागणारच. तुम्हाला प्रशासनात ज्यावेळेस जायचं आहे त्यावेळेस तुम्हाला प्रशासक बनायचं म्हणल्याच्या नंतर तुम्हाला अधिकारी व्हायचं. हां, तुम्हाला सुटाबुटात जर तुमचे पोरं बघायचे, पोरी बघायचं तर आरक्षणाची आवश्यकताच पडणार आहे. पण शेतीची सुद्धा तेवढीच गरज आहे. मुळाशी जाणं ही गरजेचं आहे आणि मी जातोय पण मला एक थोडी सवय आहे की एक हाताळायची सवय. कारण मी यशस्वीकडे जातो, मी अपयश पदार्थ पाळून घेत नाही. मग एक सवय, मी एकदा मागं लागलो नाही एकाच मागं लागतो आणि त्याचा तुकडा पाडतो. शेतीला फसवण्याचं कामच प्रत्येक सरकारनं केलं 70-75 वर्षात. प्रत्येकानं त्यांनी मराठवाड्यात पाणी उपलब्ध मुबलक केलं नाही, विदर्भातही केलं नाही. त्यामुळं इथला शेतकरी खूप पिचला आहे, खूप दारिद्र्याच्या खाईते, खूप कर्जबाजारी, प्रचंड खूप त्रासात आहे. मग खानदेश असो आणि काही पश्चिम महाराष्ट्रातला बी साताऱ्याकडचा पट्टा आहे, मान खटाव हां तिकडचा पट्टा आहे, तो खूप दुष्काळी भागाचा पट्टा आहे. तुम्ही शेतकऱ्यांना 2-3 गोष्टी देणं आवश्यक आहे. काहीच करायची गरज नाही. तुम्ही कधीच 2,500 रुपये 1,500 रुपये लाडक्या बहिणीला देऊ नका. तुम्ही फक्त योजनाच बंद करा, गरजच नाही. तुम्ही फक्त एक काम करा, माझ्या शेतकऱ्याला 24 घंटे मुबलक पाणी वीज उपलब्ध करून द्या. वीज द्या, पाणी 24 घंटे तुम्ही लाईट द्या त्यांना. बरोबर 24 घंटे बिल तो भरणार आहे. बरोबर आहे, 24 घंटे द्या. तुम्ही त्याच्या मालाला भाव द्या. बरोबर आहे. आणि चांगलं बियाणं द्या, शुद्ध, भेसळ न करता. तुम्ही एकदाच कर्जमुक्ती करा, बार करूच नका. या 4 गोष्टी द्या, शेतकरी कधीच आत्महत्या करणार. तुम्ही त्याच्या मालालाच भाव देत नाही. बरोबर. आमच्या मालाला भाव नाही मग आत्महत्या होती. माझा शेतकरी प्रचंड मोठा होणार आणि हे मी करून दाखवेन. म्हणजे हे 500 रुपये जे महिन्याला देत आहेत शेतकरी सन्मान निधी 6,000 ते पण द्यायची गरजच गरजच नाही. आम्हाला तुम्ही आमच्या पिकाला भाव द्या, आम्हाला आयुष्याचं द्या, तात्पुरतं देऊ नका. शेतकरी मागत तुम्ही पाणी कायमचं द्या आम्हाला, आडवा पाणी सगळं. बरोबर. सिंचन जिथं तिथं आडवा दे. पाणी, वीज, शेतमालाला भाव तुम्ही आणि बियाणं, शेती मालाला भाव द्या. बरोबर आहे. 24 घंटे लाईट द्या, एकदाच कर्जमुक्ती करा. तुम्हाला शेतकरी असा टकाटक झालेला दिसत, कधीच आत्महत्या करणार नाही. आणि आम्ही ते करणार आहे, बरोबर 100% आम्ही ते करणार आहे. कारण वस्तू यांच्याकडे आहेत, दुसऱ्या हे शाळा यांच्याकडे आहेत, कारखाने यांच्याकडे आहेत, सगळे यांच्याकडे, खताचे यांच्याकडे येतं, मोठमोठे प्रकल्प यांच्याकडे आहेत. ते आम्हाला विकत घ्यावं लागतं. आमच्याला भाव नाही वाढत, आमच्या दुधाला भाव वाढत नाही, आमच्या तुरीला नाही, कापसाला नाही, सोयाबीनला नाही, ऊसाला नाही, बाजरीला नाही, गव्हाला नाही, आमचे भाव नाही. त्याचाही यांची फटका वाढत बसला. चालते. या निवडणुकीत शेतकऱ्यांनी मग दाखवलेलं आहे. आता का लोकसभेत. जागा होऊ नये शेतकऱ्यांनी. या बारीनं गरिबाची लाठी जर लढा ठरलं ना, रप पाडून टाकायचं, सगळे ठेवायचं नाही यांना अजिबात या काळात सुद्धा. पण तुमचे अजेंडावर ते मुद्दे आहेत शेतीचे आणि शिक्षणाचे, तुम्ही कानून वन बाय वन शेतकऱ्याचं पोरगं आहे. शेवटाकडे येतो मी. मला सांगा, गेल्या वर्षभरामध्ये तुमचं वैयक्तिक आयुष्य सुद्धा खूप बदललेलं आहे. मगाशी तुम्ही बोलताना म्हटलं की 13 महिने माझ्याकडे जवळपास फोन पण नाही आहे. तुमच्यावर 2 पिक्चर निघाले हो. 1 वर्षभरामध्ये. तुम्ही जेव्हा मुंबईमध्ये जाता तेव्हा सगळे न्यूज चॅनल तुम्हाला प्राईम टाईमला लाईव्हला बोलवतात. हो. हे कसं बदललं आणि ह्याचा काय परिणाम झाला का तुमच्यावरती? तुम्हाला असं एकदम सेलिब्रिटी, हिरो वगैरे असं झाल्यासारखं वाटतंय? नाही तसलं काय वाटत नाही. पण मी चॅनलवाल्यांचं सगळ्याच खरंच कौतुक करेन, सगळ्याच, की खूप ह्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवायला त्यांनी सगळ्यांनी मदत केली. कसलं दडपण असलं नसलं मला माहीत नाही, असतं की नसतं, पण लोक बोलतात म्हणून असलं नसलं कसलं घेतलं नाही. हो, तुटून पडायचे वगैरे. त्यांचं लय मनापासून कौतुक आहे, जनतेच्या वतीनं लय कौतुक आहे. आणि आम्ही आमचा यशस्वी लढा झाल्याच्यानंतर आम्ही लय मोठं कौतुक करणार की भारतात असं कोणी केलं नसेल. हां, त्यांच्याबद्दलची अस्मिता, इतकं प्रेम, माया या कॅमेरामनविषयी, पत्रकार प्रतिनिधींविषयी कोणी व्यक्त केलं असेल असं नाही. त्यांना भारावून टाकणार आहे. आणि ही प्रत्येकाने तिथून पुढे रूढच पडली पाहिजे. त्यांचा सन्मान कोणी करायचा? चिखलात, वाऱ्यात, उन्हात पळत येत यांचं कोणी कौतुक करायचं? खरे जनतेचे प्रश्न, अस्मितेचे, त्याला वाचा फोडायचं कामसुद्धा हे प्रतिनिधी चॅनलवाले सगळे करतात एकूण. मी एकाचं म्हणणार नाही, कारण हे सगळेच बिचारे तुटून पडतायत. कसे पळतायत मी बघितलंय 13 महिन्यात. मी शेतकऱ्याचं पोरगा म्हणून मला जाण आहे भाऊ कष्टाची. तशी ते भयानक कष्ट आहेत. यांनी खूप त्रास सहन करून आमच्या या मुद्द्याला वाचा फोडली, याला उजेडात आणायचं काम केलेलं आहे. त्यांचं सगळ्यांचं मनापासून आम्ही कौतुक केलेलं आहे.
खूप धन्यवाद तुमचे. सुमारे तासभर तुम्ही सगळ्या विषयांवरती मनमोकळेपणाने बोललात. 13 महिन्याच्या आढावा तुम्ही घेतला आंदोलनाचा. काय काय तुम्ही साध्य केलं, कुठल्या गोष्टी तुम्ही समाधानी आहात हे सांगितलं, मात्र दुसरीकडे तुम्ही असमाधानी का आहात हेही सांगितलं. फडणवीस पूर्ण किंवा- आरक्षण मिळेपर्यंत मी समाधानी नाही होऊ बरोबर. शकत. फडणवीस किंवा भुजबळ हे तुमचं टार्गेट का आहे तेही तुम्हाला सांगितलं. राजकारणामध्ये तुम्ही येणार नाही आहात, पण अपक्ष उमेदवार उभा करून तुम्ही पाडू शकता हेही तुम्ही सांगितलं. गोरगरिबाला देणारा बनवायचं. बरोबर आहे. अर्थात पहिल्यांदा जो दसरा मेळावा तुम्ही घेणार आहात तो पूर्णतः अराजकीय असेल, हो. सामाजिक असेल. त्याच्यानंतर मात्र जर निवडणुका लागल्या आणि आचारसंहितेपर्यंत जर तुमची मागणी पूर्ण नाही झाली तर तुमचा विधानसभेचा जो पाडापाडीचा प्लॅन आहे तो देखील तुम्ही जाहीर केलेला आहे. तसा तुम्ही इशारा जो आहे तोही तुम्ही सरकारला दिलेला आहे. खूप धन्यवाद तुमचे. धन्यवाद दादा. प्रेक्षक हो, मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या सगळ्या ज्या भूमिका आहेत, जी मतं आहेत ती सगळी मांडलेली आहेत, तुम्ही ती ऐकलेली आहेत. तुम्हाला त्यांच्या मतांविषयी काय वाटतं, तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्यासुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. आणि आपण लक्ष ठेवूयात त्यांचं जे आंदोलन असणार आहे पुढचं ते काय वळण घेतं, त्यांचा जो दसरा मेळावा आहे त्याच्यामध्ये ते काय संदेश देतात समाजाला तेही आपण बघू. आणि त्याच्यानंतर त्यांनी जे सांगितलं की जर सरकारने त्यांची महत्त्वाची जी मागणी आहे आरक्षण ती जर पूर्ण नाही केली तर पुढचा काय प्लॅन असेल तेही तो जाहीर करणार. त्या प्लॅनमधला त्यांनी 6 का 7 कलमी त्यांचा प्लॅन आहे. त्यातला एक मुद्दा त्यांनी बोलबिडूशी बोलताना सांगितलेला आहे. बाकीचं काय असेल त्याची पण उत्सुकता आम्हालाही असेल, तुम्हालाही असेल. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली, तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा आणि बघत राहा बोलबिडू. धन्यवाद दादा.